एक एक हॉल 5,000 माणसं बसतील एवढा भव्य आणि दाटीवाटीने नव्हे, नीट अंतर असलेलं. मगाशी मी जे वर्णन WTOच्या हॉलचं केलं तशाच वर्णनाच्या. हा जो स्टील फोटोग्राफ इथे आपण ठेवलाय तो प्रवेशद्वारापाशी ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचं काय चित्र तयार होते त्याचा सिंबल असलेला फोटो होता. दिसतच असेल तर जो फोटो आहे तो त्या सभागृहाच्या एका भागाचा फोटो आहे की जिथे देशादेशांचे प्रतिनिधी बसलेत, समोरची टेबल, प्रत्येकाला माईक आहे, ते बटन तरी दाबलं की व्यासपीठावर शब्द जातो, तिथनं ठरतं. तो युनायटेड नेशन्सच्या 6 पैकी कोणत्याही भाषेत बोलला तरी मागच्या बाजूचे ट्रान्सलेटर मांडतायत ती सर्व व्यवस्था. हे ढोल वाजवत बसलेले जे मुलं मुली होते ते निदर्शनं करत होते. ते त्या ह्याच्या बाहेर जगाला वाचवा हा निदर्शनाचा विषय होता. हे रिकामं सभागृह आदल्या दिवशी गेलो ना, एक दिवस आधी, त्यामुळे अजून तयाऱ्या चालू होत्या. हे जे रिकाम्या सभागृहाचे तस्विरी या काही, हे टायकोब्राय म्हणजे हे मुख्य सभागृह होतं. टायकोब्राय हा डॅनिश ॲस्ट्रॉनॉमर होता. पुढे ॲस्ट्रॉनॉमीतले जे अनेक शोध लागले ते टायकोब्राहींनी जो डेटा गोळा केला वर्षानुवर्ष, त्याला डेन्मार्कच्या राजाचं पण बॅकिंग होतं, फंडिंग त्यांनी दिलेलं होतं. त्यांनी प्रयोगशाळा स्थापन केली होती, टेलिस्कोप बसवलेले ते, त्याचं नाव ह्याला दिलं होतं. ते मला एक दिवस आधी पोहोचल्यामुळे जर आधी मी घुसलो सगळीकडे, त्याचे घेऊन ठेवलेत फोटोग्राफ्स. कोपेनहेगनच्या परिषदेकडनं मुख्य अपेक्षित काय होतं, आता क्रियापद दुर्दैवाने वापरावं लागतं होतं, पण आदल्या दिवशी पोहोचल्यावर आणि परिषद चालू होताना आणि मला लक्षात आलं दुसऱ्या दिवशी की गडबड आहे आणि ह्या परिषदेतून काही निष्पन्न होणार नाही. पण आधी सुरू होताना मानायचं झालं तर मुख्य उद्दिष्ट काय, तर अर्थातच 1997 मध्ये जो क्योतो प्रोटोकॉल झाला त्याची आता 12 वर्ष पूर्ण झाली. क्योतो प्रोटोकॉलचा एकूण कालावधी 15 वर्षांचा आहे, म्हणजे 2012 पर्यंत आहे. तर 2012 मध्ये जर काही नवीन क्योतो प्रोटोकॉलच्या जागी यायचं असेल तर ती चर्चा 2012 सुरू करून नाही चालणार आहे, ती आधीपासून चालू आहे. कोपेनहेगन परिषदेची सुद्धा चर्चा आधी गेली 2 वर्ष चालू आहे. त्यामुळे या परिषदेकडनं अभिप्रेत दुर्दैवानी होतं हे क्रियापद वापरायला लागतं आणि मी त्याला शब्द दुर्दैवानी हा वापरतोय. ते मी आता शेवटाकडे जाईन तेव्हा स्पष्ट होईलच. किंवा मला वाटतं की तुम्ही पेपर वाचलेले असणार आहेत, त्या काळातल्या बातम्या तुम्ही वाचलेल्या असणार आहात, तुम्हाला माहिती आहे की या परिषदेतनं प्रत्यक्ष निष्पन्न काही झालं नाही. शेवटच्या दिवशी तोंडाला पानं पुसणारं काहीतरी कोपेनहेगन डील नावाचं बोललं जातं, पण ते दॅट डील इज नो डील, आणि तिकडे आपण लवकरच पोहोचणार आहोत आपण. त्यामुळे क्रियापदं आत्ता बोलताना भूतकाळाची वापरावी लागतात, पण मुळात फरक. आणि मी त्याला दुर्दैव म्हणतोय कारण संकट असं समोर उभं आहे. आर्क्टिक आणि अंटार्क्टिकावरच्या आईस कॅप्स वितळत आहेत. मानवी इतिहासात प्रथमच आर्क्टिकवरचा सर्वच्या सर्व बर्फ म्हणजे जो परमनंट बर्फ असतो, जो जगाच्या पर्यावरणाचा समतोल टिकवतो, ज्याचं नाव परमाफ्रॉस्ट, तो पण वितळलाय. आता महासागर प्रथमच आर्क्टिक मधनं बोटी जाऊ शकतात. अंटार्क्टिक ग्रीनलँड पेक्षा मोठा आकार असेल असे आईस शेल्फ्स तुटून बाजूला होत आहेत. अंटार्क्टिकावर खाली जमीन आहे पण ती प्रथमच जमीन उघडी बोडकी पडायला लागली. आता त्याच्या पाठोपाठ जगामधला सर्वात मोठा जो बर्फाचा साठा आहे तो हिमालय आहे. त्या हिमालयांच्या मध्ये डिग्लेसिएशन म्हणजे जे प्रचंड मोठे ग्लेशियर्स ज्यातनं नद्या निर्माण होतात ते मागे मागे सरकत चालल्यात, काही किलोमीटर मागे सरकल्यात. हिमालयाच्या एका विशिष्ट प्रदेशामध्ये 5 किंवा 6 महाप्रचंड नद्यांचे उगम आहेत. गंगा, यमुना, पंजाबच्या 5ही मोठ्या नद्या, सिंधू, आणि चीनची भूमी भिजवणाऱ्या 2 महाप्रचंड नद्या म्हणजे यांगत्से आणि होहँगहो. आणि याशिवाय चीनला लागून जो आशियाचा प्रदेश आहे हे कंबोडिया वगैरे देश, यांच्यामधनं वाहत जाणारी जी प्रचंड नदी आहे मेकॉंग, या सगळ्यांचा उगम एका विशिष्ट प्रदेशात आहे. तो ज्या ग्लेशियर्स मधनं आहे ते वितळत चाललेत, ते मागे मागे चाललेत. परिणामी प्रथम त्या सर्व नद्यांना येणारे महाप्रचंड पूर आणि एकदा बर्फ वितळून संपला की होणारे दुष्काळ. मित्रहो, विंध्याच्या उत्तरेचा भारत हा राजस्थान प्रमाणे वाळवंट बनेल ही अशक्य गोष्ट नाही आणि केव्हा तरी 200-400 वर्षांनंतर आता घडणारी गोष्ट नाही. आत्ता नजरेला नजर भिडून हे संकट आपल्या समोर उभं आहे. गंगेचं उगमस्थान, यमुनेचं उगमस्थान, रावी, चिनाब, बियास, झेलम, सतलज आणि सिंधू ही मागे मागे. ब्रह्मपुत्रा, तरी माझा ब्रह्मपुत्रा बोलायचं राहिलं आता बोलताना, ब्रह्मपुत्रा या हिमालयाच्या एका विशिष्ट परिसराचाच होता. तापमान वाढत चाललंय, त्यातनं निर्माण होणारे विकार वाढत चालले. प्रदूषणामुळे अंटार्क्टिकावर जे ओझोन होल तयार होतं ते आधी मोठं झालं,
मग गेल्या काही वर्षांमध्ये क्योतो प्रोटोकॉल खाली काही पावलं उचलली गेली, ओझोन होल थोडं लहान झालेलं आहे असं म्हणेपर्यंत पुन्हा लेटेस्ट रिपोर्ट आता आहेत की ते ओझोन होल मोठं आहे. त्यामुळे जे काही प्रदूषित आणि घातक असे वैश्विक किरण आहेत जे पूर्वी ओझोनचा लेअर सांभाळतो पृथ्वीला, ते पार करून आतमध्ये शिरतात. खरं म्हणजे पृथ्वीचा जो बायोस्फिअर म्हणजे ज्यामुळे जीवसृष्टी जगू शकते तो फ्रॅजाईल, तो अत्यंत नाजूक आहे. मानवाने तो आणखी नाजूक केलाय. हे संकट उद्याचं नाहीये, परवाचं नाहीये, कालचं आहे. कोपेनहेगन परिषदेकडनं अपेक्षित होतं की याच्यावर सर्व देशांनी मिळणे, सर्व देशांचे, कोणा एका देशाचं नाहीये, तुम्ही ठाम एकत्रित निर्णय घ्या. आज आपल्याला माहिती की घडलेलं नाही त्यातून, पण निदान सुरुवात होताना उद्दिष्ट होतं बदलत्या काळानुसार आढावा घेऊन क्योतो प्रोटोकॉल मध्ये काही अमेंडमेंट्स, दुरुस्त्या पाहिजेत आणि त्याच्याच बरोबरीने तो रिप्लेस, तो जागा घेईल 2012 मध्ये, पण तो जो कुठला नवा करार, जागतिक करार अस्तित्वात आला पाहिजे, त्याची सूत्र आत्ता ठरायला पाहिजेत. तो आहे ते न्यू कोपेनहेगनला ठरणारं नवं असलेलं डील. क्योतो प्रोटोकॉल सुद्धा काही समान सूत्रांवर आधारित आहे. 1997 मध्ये झाला आणि त्याचं एक अत्यंत महत्वाचं आद्य सूत्र आहे कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजे प्रदूषण आणि जागतिक पर्यावरण कोसळणे हा सर्वांचा आहे समान प्रश्न, पण जबाबदाऱ्या डिफरन्शिएटेड, देशादेशांच्या वेगळ्या. जबाबदाऱ्या सर्वांच्या एक समान नाही आहेत. विकसित देशांनी जास्ती प्रदूषण केलंय तेव्हा कार्बनचं उत्सर्जन कमी करण्याची जास्त जबाबदारी विकसित देशांवर आहे. या उलट विकसनशील देश अजून आपल्या देशातल्या गरिबीचा आणि बेसिक सर्व्हायव्हलचा स्ट्रगल, संघर्ष करतायत. त्यांना काही काळ आणखीन कार्बन त्यांचं चालू ठेवलेलं चालेल. हा त्या कॉमन बट डिफरन्शिएटेड याचा अर्थ आहे. क्योतो प्रोटोकॉल मध्ये विकसित देशांच्यावर आपलं कार्बनचं उत्सर्जन कमी करण्याचे संख्यात्मक बंधन आहे. क्योतो प्रोटोकॉल मध्ये भारत आणि चीन सकट विकसनशील किंवा अविकसित देशांच्यावर या प्रकारे कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्याचं कुठलंही बंधन नाही. आणि क्योतो प्रोटोकॉल होण्याचा जो काळ आहे नंतर, तेव्हा अमेरिकेच्या राजकारणातल्या रिपब्लिकन पक्षाचा राष्ट्राध्यक्ष होता जॉर्ज बुश. रिपब्लिकन पक्षाचा तर ग्लोबल वॉर्मिंगच्या सिद्धांतालाच विरोध आहे. रिपब्लिकन पक्षाची अधिकृत विचारधारा या विषयावर की हे ग्लोबल वॉर्मिंग वगैरे सगळं बकवास आहे, पृथ्वीच्या वातावरणाच्या चढउतार होत राहतात कमी जास्ती, पूर्वी पण रेकॉर्ड दिसेल. हा एक प्रकारचा इको टेररिझम हा त्यांनी वापरलेला शब्द आहे की हा पर्यावरणाचा एक दहशतवाद आहे आणि हे सगळं बकवासच आहे. आणि उलट जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्यावेळेपर्यंत आपण वापरत राहिलं पाहिजे. तर निदान डेमोक्रॅटिक पक्षाची अधिकृत विचारधारा या मुद्द्यावर नाही. डेमोक्रॅटिक पक्षाला ग्लोबल वॉर्मिंग मान्य आहे, पावलं उचलली पाहिजेत मान्य आहे, पण अमेरिकेचा सुद्धा क्योतो प्रोटोकॉलला सही करायला आत्ता सुद्धा विरोध आहे. तेव्हा 97 सालानंतर जो झाला त्या क्योतो प्रोटोकॉलवर प्रत्यक्ष स्वाक्षऱ्या 2004 मध्ये झाल्या. अमेरिका पार्टी नाही आहे त्याची, आणि भारत आणि चीन सकट बंधन नाही आहे आणि विकसित देशांवर बंधन आहे. पण आजच्या तारखेचा आढावा सांगतो की एकाही विकसित देशाने कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्याचं त्या देशाला दिलेलं जे उद्दिष्ट होतं ते पूर्ण केलेलं नाही. या विकसित देशांना नाव आहे अनेक्षर 1 कंट्रीज. 33 देश आहेत, ते सगळे विकसित देश, पण त्यांना नाव आहे अनेक्षर 1 कंट्रीज. यांच्यावरचं हे उद्दिष्ट होतं आणि त्यांनी आपलं कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे 2 कालावधी आखून देण्यात आले. त्यातला पहिला 97 ते 2009 आणि आता दुसरा, त्याचं नाव आहे कमिटमेंट पिरियड, की तुम्ही तुमचं कार्बनचं उत्सर्जन कमी करायचं. तो आता इथपासून 2012 पर्यंत चालू राहतो. याच काळामध्ये आता पुढे काय करायचं ते ठरायला पाहिजे. म्हणून क्योतो प्रोटोकॉलचा आढावा घेणारं एक आणि कोपेनहेगनला नवीन काय यावं असं नवं डील. मग आता हे काही शब्द आपल्याला समजून घ्यायला थोडी 2-3 मिनिटं द्यायचे. हे इतके सातत्याने वापरले जातात की हे मूलभूत शब्द आहेत. प्रत्येक सगळा वेगळा लिहित बसलं तर स्लाइड्स पण तेवढ्या वाढतील, म्हणून मी ते मांडलेत एकत्र. क्योतो प्रोटोकॉलच्या कामकाजाचा आढावा घ्यायला वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय समित्या आणि उपसमित्या किंवा वर्किंग ग्रुप्स, ॲडहॉक ग्रुप्स आणि कॉन्टॅक्ट ग्रुप्स निर्माण केले. त्यांची वेगवेगळी नावं आहेत. AWG म्हणजे ॲडहॉक वर्किंग ग्रुप, की दरवेळेला सगळेच्या सगळे 190 देश एकत्र बसतील असं नाही. त्या 190 देशांनी मिळून ठरवलं की आम्ही या 15 देशांना एकत्रितपणे प्राधिकृत करतो, ऑथराईज करतो. आता तुम्ही एकत्र बसा, तुम्हाला सोपवलेला जो विषय त्याच्यावर एकत्र काम करा. तर तसा एक ॲडहॉक ग्रुप आहे. KP म्हणजे क्योतो प्रोटोकॉलच्या कामकाजाचा आढावा घेणारा. दुसरा आहे LCA. LCA म्हणजे लॉंग टर्म कमिटमेंट्स. LCA
लॉंग टर्म कमिटमेंट्स आणि अप्रेझल, की सर्व देशांनी हे जे 2050 पर्यंत 2020 पर्यंत काय गाठा, मग 2050 पर्यंत काय गाठा, आणि संपूर्ण पृथ्वीच्या पर्यावरणाचा समतोल हा औद्योगिक क्रांती सुरू होण्यापूर्वीचं जे टेम्परेचर होतं तिथे आणून कसे ठेवा, हे लॉंग टर्मचं काम आहे, ते लॉंग टर्म प्रोटोकॉल. त्यानंतर CMP म्हणजे ती कॉन्फरन्स आहे ऑफ पार्टीज टू क्योतो प्रोटोकॉल. कोपेनहेगनला एकाच वेळी एकाच व्यासपीठावर होत्या. ऍक्च्युअली परिषदा दोन आहेत तांत्रिक दृष्ट्या. एकीचं नाव COP म्हणजे कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज, म्हणजे सगळे देश. सगळे देश म्हणजे जे क्योतो प्रोटोकॉलवर सही नाहीत ते सुद्धा. तिला नाव COP. त्यांची 15वी परिषद होती म्हणून तिचं नाव COP15. पण जे क्योतो प्रोटोकॉलच्या पार्टीज आहेत त्यांची कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज टू क्योतो प्रोटोकॉल अँड मीटिंग, तिला नाव ठेवण्यात आलं होतं CMP, चाणक्य मंडल परिवार. तिचं नाव आहे CMP5, कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज टू क्योतो प्रोटोकॉल, कॉन्फरन्स अँड मीटिंग ऑफ द पार्टीज टू क्योतो प्रोटोकॉल, अशी त्यांची 5वी सभा होती. त्यानंतर प्रत्येकावर सब ग्रुप आहेत. ते अनेक विषयांवर आहेत. मी इथे उदाहरण 1-2-3च मांडलेत कारण ते दोन्ही तिन्ही विषय महत्वाचे आहेत पर्यावरणाच्या दृष्टीने. एक आहे सब ग्रुप ऑन टेक्नॉलॉजी, पर्यावरण आणि प्रदूषणाचा सामना करायला जे नवं तंत्रज्ञान पाहिजे त्याच्यावर कामकाज करणारा एक सब ग्रुप, तर सब ग्रुप ऑन टेक्नॉलॉजी. असा दुसरा फंडिंग, विकसनशील देशांना प्रदूषणाचा सर्वात जास्ती त्रास होतो. एक प्रकारे हा अन्यायच आहे. पर्यावरणाला लुटून ज्या देशांनी लुटून घेतलं ते विकसित आहेत, त्यांच्यापाशी प्रदूषणाच्या प्रश्नाचा सामना करण्याची साधन संपत्ती पण हाताशी आहे, पण त्यांच्यावर फार मोठे दुष्परिणाम तुलनेने म्हणतोय, दुष्परिणाम सगळ्याच पृथ्वीवर होणार आहेत, पण उलट तुलनेने आता जे विकसित देश आहेत त्यांच्यावर तुलनेने दुष्परिणाम कमी होणार आहेत. जे आता अविकसित देश आहेत, LDC लिस्ट डेव्हलप्ड कंट्रीज, त्यांच्यावरच जास्ती दुष्परिणाम होणार आहेत. त्यांना लुटून हे विकसित देश श्रीमंत झाले, साधन संपत्ती त्यांच्याकडे आहे, पण प्रदूषणाचा सामना करताना आणि जे विनाश होणार आहे तो मात्र जास्ती अविकसित किंवा जे कमीत कमी विकसित आहेत त्यांच्यावर आहे. कुठेतरी परिस्थितीला अन्याय आहे. क्योतो प्रोटोकॉलनी तो मान्य केलाय. त्यामुळे क्योतो प्रोटोकॉलला स्वाक्षरी असलेल्या ज्या देश आहेत त्या श्रीमंत विकसित देशांनी मान्य केलंय की आम्ही फंडिंग द्यायला पाहिजे विकसनशील किंवा अविकसित देशांना, की तुमच्या देशाची पर्यावरणाचा सामना करणे, बदलण्या पर्यावरणानुसार स्वतःला जुळवून घेणे, तुमच्या मनुष्य शक्तीला प्रशिक्षण देणे आणि तुमच्या तांत्रिक क्षमता वाढवणे. मी 4 अत्यंत महत्वाचे बेसिक शब्द सांगतो. ते पुढे एका स्लाइडवर येणार आहेत मला माहिती आहे, पण इथेच सांगतो. पहिला शब्द मिटिगेशन. मिटिगेशन म्हणजे होणारे बदल जे आहेत त्यातनं जो विनाश उद्भवणार आहे त्याला सामना, हाऊ टू मिटिगेट, मिटिगेशन. दुसरा शब्द आहे अडॅप्टेशन, म्हणजे काही अपरिहार्य आहेत, मान्यच केले की काही अपरिहार्य आहेत, याला तुम्ही बदलून कसे घ्याल, स्वतःला जुळवून कसे घ्याल, अडॅप्टेशन. तिसरा शब्द आहे कॅपॅसिटी बिल्डिंग. हे सगळं करायला आणि तुम्हाला आपापले देश विकासाच्या मार्गावर तरी सुद्धा ठेवायला ते तज्ञ मनुष्यबळ आणि उद्योग व्यवसाय आणि टेक्नॉलॉजी लागणार. मग हे सगळ्याला अशी ती एका रात्रीत थोडीच येणार आहे. ती कॅपॅसिटी बिल्डिंग, क्षमतेचं संवर्धन करणारी व्यवस्था उभी करायला पाहिजे आणि अर्थातच टेक्नॉलॉजी पाहिजे. तो चौथा शब्द आहे टेक्नॉलॉजी. ह्याच्या भोवतीचे हे वेगवेगळे सबग्रुप होते. ती जी शेवटची 2 शब्द आहेत ते CDM म्हणजे क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम, म्हणजे हा टेक्नॉलॉजी बद्दलचा अर्थ की क्लीन डेव्हलपमेंट, प्रदूषणही नाही म्हणजे कार्बन फुटप्रिंट मागे सोडणार नाही तरी विकासाचा दर ठेवला जाईल. म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग घ्या, अर्थवॉर्म टेक्नॉलॉजी सारखा विषय घ्या किंवा सोलर एनर्जी, विंड एनर्जी, तर हा क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम तयार करणे त्याच्यासाठीचं फंडिंग असा एक ग्रुप. आणि दुसरा हा फार महत्वाचा आहे, REDD. REDD म्हणजे रिड्युसिंग एमिशन्स फ्रॉम डिग्रेडेशन अँड डिफॉरेस्टेशन. पाणी आणि जमिनीची धूप, सॉइल आणि वॉटर डिग्रेडेशन, यामधून पण फार प्रचंड प्रमाणामध्ये प्रदूषण घडतं. आणि जंगल तोड, आणि आता अमेझॉनचं जंगल घ्या, तिथले जे अनेक देश आहेत त्याच्यात मुख्यतः ब्राझील पण येतो, बोलिव्हिया येतो, काही पार्ट व्हेनेझुएलाचा येतो. ते म्हणतात की तुम्ही सगळी दुनियाभरची जंगलं तोडलीत, विकसित झात, आणि लोक तुमच्या लंडन आणि न्यूयॉर्क मधल्या कॉन्फरन्सेसच्या ज्या जागा आहेत त्या अशा मेहगनी टेबल्स आहेत आणि संपूर्ण वूड पॅनेलिंग आहे, ते जंगलं तोडू नये. आम्हाला आमच्या देशांचा विकास करायचा तर लॉगिंग इंडस्ट्री, लॉगिंग जंगल तोड करणारी आवश्यक आहे. जगाच्या तोंडाला फेस आलाय.
ते अमेझॉन मधल्या देशांना सांगावं लागतं की तुमची जंगलं तोडू नका, कारण तुमची तोडली तर उरलेल्या सगळ्या जगाच्या पर्यावरणावर परिणाम आहे. म्हणजे कसं कमी करायचं? REDD, रिड्युसिंग एमिशन्स फ्रॉम डिग्रेडेशन अँड डिफॉरेस्टेशन. तर मग त्या देशांना आपापली जंगलं ठेवण्यासाठी निधी द्या आणि आर्थिक धोरणात असा काही बदल करा की तुमची जंगलं ठेवल्यामुळे तुमचा आर्थिक फायदा होणार आहे, उलट बिझनेस पण वाढणार आहे. ती जंगलं तोडून तुमचा किती होईल असं तुम्हाला वाटतंय? तर तितकाच किंवा काळाच्या ओघात पुढे त्याहून जास्ती होईल अशा व्यवस्था हे त्या REDD या ग्रुपच्या अंतर्गत येतं. 7 डिसेंबरला उद्घाटनाचं सत्र प्रचंड उत्साहाच्या वातावरणात होतं. एक विलक्षण शिस्त, अख्खा समूह एकत्र वावरत असला तरी अर्थातच एक विलक्षण शिस्त, कमालीचं सुव्यवस्थित, एखादं भव्य शहर उभं असावं असा तो परिसर आहे. पण ठिकठिकाणी नकाशे होते, तक्ते होते आणि सांगायला व्हॉलंटियर्स होते. आणि खरोखर जरा कोण एखादा माणूस असा जरा थांबून त्या नकाशाकडे पाहतोय की मला टायको ब्राय हॉलमध्ये पोहोचायचंय, कसा जाऊ, तर तो तिथे उभ्याच्या 3 सेकंदात कोणीतरी व्हॉलंटियर येऊन कॅन आय हेल्प यू, की तुम्हाला कुठे जायचंय, तो रस्ताही सांगत होता. वातावरण उत्साहाचं होतं. सुरुवात परिषदेला जेव्हा झाली तेव्हा अर्थात व्यासपीठावर डॉक्टर राजेंद्र पचौरी, ते नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज IPCC, तिच्या रिपोर्टला नोबेल पारितोषिक आहे. ते त्या IPCCच्या वतीने डॉक्टर राजेंद्र पचौरी यांनी स्वीकारलं. व्यासपीठावर राजेंद्र पचौरी होते. डेन्मार्कचे पंतप्रधान रास्मुसेन हे होते. डेन्मार्कच्याच पर्यावरण मंत्री असलेल्या कॉनी हेडेगार्ड त्या ह्या कॉपच्या अध्यक्ष होत्या, म्हणजे पुढे त्यांनी राजीनामा दिला, त्या व्यासपीठावर होत्या. परिषदेची सुरुवात एक छोटी फिल्म दाखवणे. ती डेन्मार्क मधलाच एक फिल्म मेकर आहे, त्यांनी तयार केलेली फिल्म आहे. फिल्म अर्थात छान आहे, मी वेगळं काय सांगायचं. एक छोटी गोड मुलगी, ती जीवनाची स्वप्न पाहते आणि एका रात्री झोपायला जाते आणि तिला दिसतं की सगळं जग उद्ध्वस्त होत आहे. झाडं तुटून पडत आहेत, बर्फाचे तट कडेच्या कडे कोसळून पाण्यामध्ये जातात आणि प्रचंड मोठे पूर येतात आणि पुढे वाळवंट बनतंय. मग प्रचंड वादळ सुटतंय आणि त्यामध्ये सगळं उडून जात आहे. तिला आसपास आई वडील दिसत नाही. मग ती एका ठिकाणी उभी असं स्वप्नात तिला दिसतं, तिच्या दिशेने प्रचंड मोठ्या समुद्राची लाट येते असं तिला दिसतं. त्यामध्ये ती पाठ करून पळत सुटते, तर ती पळताना पुढची जमीनच्या जमीन सगळी उखडत जाते असं दिसतं. आणि त्या प्रचंड वैराण वाळवंटामध्ये मग एक झाड तिला उभं दिसतं. त्या झाडाला ती उडी मारते आणि फांदीला लटकते. समुद्राची लाट येते, खालनं पसरत चालली, ती किंचाळते आणि किंचाळत उठते. आणि उठते त्यावेळेस फक्त खाली वाक्य आहे, सेव्ह द वर्ल्ड फॉर मी. 3-3.5 मिनिटांची फिल्म आहे. पण भविष्यातल्या पिढ्यांना आत्ता निर्णय घेतले नाहीत तर त्यांच्या वाट्याला काय याची ती फिल्म आहे. तेव्हा वातावरण असं भारावलेलं होणारच. त्याच्या पाठोपाठ होतं डॅनिश कॉयर गर्ल्स यांनी सादर केलेली एक प्रार्थना आहे. खरं म्हणजे स्कॅन्डिनेव्हियातले देश, इथला मुख्य धर्म ख्रिश्चन आहे, पण ते असे फार धर्मांध किंवा टोकाचे असे ख्रिश्चनिटीचे नाही आहेत. पण ज्या वेळेला डेन्मार्कच्या वतीने परिषदेचं उद्घाटन आहे तेव्हा हा जो डॅनिश कॉयर गर्ल्स छान सादर केलाय. बायबल मधल्या प्रार्थना आहेत त्यांनी त्या सादर केल्या. त्या करताना डेन्मार्कला कुठे असं वाटत नाही की आपल्या सेक्युलरिझमला आडवं येत आहे आणि हे कुठेतरी पाप आहे आणि तुम्ही एकाच धर्माचं कसं काय करताय. तर ते केवळ एका धर्माचं नाही, त्यामध्ये असलेली एक प्रार्थना आहे ती मांडली. ती त्या डॅनिश कॉयर गर्ल्सनी छान मांडली. मग ओळीने 2-3 जणांच्या आधी अर्थातच भाषणं होती, पण प्रत्येक भाषण म्हणजे 3-3.5 मिनिटं. वेलकम डेन्मार्कच्या वतीने पंतप्रधान. मग शास्त्रीय विषय पण 3-3.5 मिनिटात मांडलेला हा डॉक्टर राजेंद्र पचौरींनी मांडला. या परिषदेसमोर हे आव्हान आणि अपेक्षित हे 2 क्योतो प्रोटोकॉल मधल्या दुरुस्त्या आणि नव्या डीलचा प्रस्ताव समोर आला पाहिजे. म्हणजे 2012 मध्ये क्योतो प्रोटोकॉलची जागा तो डील घेईल. आणि हे संकट गंभीर आहे. राजेंद्र पचौरी म्हणले वेगळं सांगण्याची गरज नाही, जगाला त्याची जाणीव आहे. आणि मग परिषदेची जी उद्दिष्ट आहेत ती ह्या परिषदेच्या ज्या प्रेसिडेंट कॉनी हेडेगार्ड त्या डेन्मार्कच्या पर्यावरण मंत्रीच आहेत त्यांनी मांडली. त्यातलं पहिलं सील द डील नाव, मी मुद्दाम कॅपिटल लेटर्स मांडले, की डील इथे आत्ता 18 डिसेंबरला परिषद संपण्यापूर्वी जे नवं डील, नवा करार तो आला पाहिजे. तो ज्या सूत्रांवर आधारित पाहिजे ते मागे WTOचं कामकाज जसं फिट या सूत्रावर, तसं हा जो नवा करार त्याला त्यांनी नाव ठेवलं फॅब, FAB, फॅब म्हणजे फेअर म्हणजे सर्व देशांना समतापूर्ण समान न्याय देणारा फेअर.
म्हणजे देशादेशांच्या ज्या स्थिती आहेत त्या नीट लक्षात घेऊन प्रत्येक देशाचे उद्दिष्ट ठरवणार, पण फेअर ॲम्बिशियस, म्हणजे बघू थोडंसं करू, हे एवढंच पर्सेंटेज आम्हाला जमेल अशातले नाही आहेत. तर तो ॲम्बिशियस उद्दिष्ट आपण ठरवली पाहिजेत आणि लिगली बाइंडिंग, म्हणून बाइंडिंग क्योतो प्रोटोकॉल असा बाइंडिंग नाही, आत्ता नाही. त्यामुळे ज्या देशांवर कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं जी जबाबदारी होती त्यांनी जर ती पाळली नाही तर त्यांना काही शिक्षा आहे का? काही तरतूद नाही. आता चर्चा चालू झाली की नाही लिगली बाइंडिंग पाहिजे आणि सर्वांवर पाहिजे, तेव्हा असं हे फेबर. आणि त्यांनी एक आशावाद व्यक्त केला की ते विदिन रीच होणार आहे. परिषदेच्या वतीने त्यांनी एक्झॅक्ट उद्दिष्ट पण मांडली की हे आधीचे सर्व शब्द सत्यात आणायचे असतील 18 डिसेंबर पर्यंत. तर नेमकं उद्दिष्ट काय काय मानायला पाहिजे आपण? तर जे तापमान वाढ आहे, जागतिक तापमान वाढ ही औद्योगिक क्रांती सुरू होण्यापूर्वी जे विश्वाचं तापमान होतं तिच्यापासून फार तर 2 डिग्री सेंटीग्रेडवर हे उद्दिष्ट इथे रोखायचं. म्हणजे आज याचं भान आहे की अजून थोडा काळ जागतिक तापमान चालू राहणार आहे वाढ, आणि कार्बन एमिशन्स पण चालू राहणार आहे. पण मग ते पीकला पोहोचायला पाहिजेत, कळायला पाहिजे की दिलेल्या उद्दिष्टानुसार ते पीक, आणि मग कमी व्हायला पाहिजे. ते पीक 2011 आहे की कार्बन एमिशन्स आणि असलेली तापमान वाढ ही 2 डिग्रीच्या खाली अजून थोडी वाढणार असेल तरी ती 2011 पर्यंत रोखायचे, आणि मग उतार चालू व्हायला पाहिजे. ती 2 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली ठेवा, नाही ठेवली तर पुरी येणार आहेत, समुद्रांच्या लाटा येणार आहेत, समुद्राच्या पाण्याची उंची 6 मीटरनी वाढणार आहे, आणि अनेक बेट तर बुडतीलच. पण जगामधली फार मोठी मुख्य महानगर की समुद्राच्या काठांवर आहेत ती पाण्याखाली तरी जातील किंवा त्यांच्या सगळ्या व्यवस्था कोलमडून. मग आणखी कमी करताना ही उद्दिष्ट सुद्धा परिषदेची ठरली. ते करण्यासाठी ज्या ग्रीन टेक्नॉलॉजी समोर आणायला पाहिजेत त्या या परिषदेमध्ये समोर यायला पाहिजेत, आणि अत्यंत गरीब देशांना जी मग आर्थिक मदत करायला पाहिजे तो आकडा या ठिकाणी मांडण्यात आला. $10 बिलियन फंडिंग, एक फंड उभा करू, आणि लगेच धोका ज्यांना तुवालू बेट जसं सांगितलं, मालदीव जसं आहे, त्या देशांना त्यांच्यावर येणाऱ्या संकटाचा सामना करायला निधी त्यांच्याकडे नाहीये. अशा वेळेला जगातल्या श्रीमंतांनी मिळून एकत्र येऊन करा निधी तयार, तो म्हणजे हा $10 बिलियन. फक्त अर्थव्यवस्था जर तुम्हाला लक्षात आली तर तुम्हाला लक्षात $10 बिलियन हे पीनट्स म्हणतात, इंग्लिश शब्द पीनट्स म्हणजे चणे फुटाण्याचे पैसे. $10 बिलियन म्हणजे काहीच नाहीये. खरोखरच अमेरिकेवर या परिषदेत टीका झालीच की त्यांची अर्थव्यवस्था धोक्यात आली. बुडणाऱ्या बँका, ज्यांनी फ्रॉड केली, ज्यांनी लुटलं, पण त्यांना अमेरिकन सरकारने $700 बिलियन मदत दिली. नुसत्या अमेरिकेतल्या बँकांना $700 बिलियन मदत दिली. त्यापेक्षा काही पटींनी हे पर्यावरणाचं संकट जास्ती मोठं आहे. तुम्ही दरिद्री रेषांना सांगताय तुम्हाला $10 बिलियन देऊ, पुढल्या 3 वर्षात 10 बिलियन, म्हणजे हे हास्यास्पद आहे. बेट असलेले जे अनेक देश आहेत त्यांची एक संघटना आहे, तिचं नाव ओएसिस असा उच्चार करतात, म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ आयलंड स्टेट्स, OISI असं येतं, ऑर्गनायझेशन ऑफ आयलंड स्टेट्स. तर ओएसिसनी तर टीका केली की 2 डिग्रीनी सुद्धा आम्हाला चालणार नाहीये, तुम्ही 2 डिग्री पर्यंत तापमान वाढ केली तर आमची बेट बुडणारच आहेत. खरं उद्दिष्ट 1.5 पाहिजे, आणि आम्ही बुडतो तर पहिलं संकट आमच्यावर असं समजू नका, आमच्यावर पहिलं आहे, पण पाठोपाठ तुम्ही पडा. पण सूत्र ही ठरली आणि त्यानुसार 7 डिसेंबरला कामकाज चालू झालं. एक उत्साह वाटत होता, आणि जसं अधिकृत कामकाज चालू झालं तसे प्रॉब्लेमचे मुद्दे आलेच. पहिल्या काही मिनिटांमध्येच आले समोर, लिटरली काही मिनिटं. हे पहिलं 40 मिनिटांचा कार्यक्रम होता, तो उत्साहाचा, तो ती फिल्म, मग डॅनिश कॉयल गर्ल्सचं, बायबल मधले काही साम म्हणणे, आणि मग त्या 3-4 मुख्य भाषणं. पण ती अशी क्रिस्प थोडक्यात. कामकाज जेव्हा चालू झालं तेव्हा एक पहिला मुद्दा समोर आला की आपण एका सूत्रात बदल करूया. सध्या WTO किंवा UNFCCC सगळे ज्या सामूहिक तत्वावर काम करतात त्याचं नाव आहे कन्सेन्सस प्रिन्सिपल. म्हणजे सर्व देशांचं एकमत झालं तरच निर्णय होतो. एकमत. एका जरी देशाने आक्षेप घेतला तर निर्णय तरी होत नाही, किंवा त्या देशाला त्या निर्णयाच्या कक्षेच्या बाहेर राहायला परवानगी दिली जाते. तर मुद्दा हा समोर आला की पर्यावरणाचं संकट एवढं गंभीर आहे की नेमका ज्यांचा फायदा आहे ते घेणार नाहीयेत, विकसित देश करणार नाहीयेत. तर तुम्ही हे कन्सेन्सस प्रिन्सिपल बदला आणि त्याच्या जागी आणा 3/4 मेजॉरिटी. 3/4 की एकूण जगात आता 200+ अशी काही एकूण संख्या निघते.
3/4 देशांनी जर मांडलं तर मग हे फॅग, फेअर, ॲम्बिशियस, लिगली बाइंडिंग असं व्हायला पाहिजे, हे समोर आलं. त्याला अर्थातच एकाच वेळी अमेरिकेने विरोध केला, चायनाने विरोध केला. आणि इथून पुढचं त्यामुळे हे सूत्र इथेच आपण समजावून घेऊ. अमेरिकेच्या प्रतिनिधींनी पहिल्याच त्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये क्लिअर सांगितलं, टॉड स्टर्न हा त्यांचा डेलिगेशन घेऊन आलेला जो होता त्याचा प्रमुख, आणि पत्रकारांशी बोलतानाची पहिलीच परिषद ती 8 डिसेंबरला होती. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं अमेरिका क्योतो प्रोटोकॉलचा हिस्सा होणार नाही, देर इज नो क्वेश्चन. तो म्हणाला की इथे काही नवं डील होणार आहे असं अपेक्षेने कोणी आलेलंच नाही, आणि 18 डिसेंबर पर्यंत होणार पण नाहीये. कोपेनहेगन परिषदेचा मुख्य उद्दिष्ट तो म्हणाला की काही समान राजकीय मुद्द्यांच्यावर एकमत बनावं, मग पुढे चर्चा व्हाव्यात, आणि पुढल्या वर्षी 2010च्या डिसेंबरमध्ये मेक्सिकोला अशी परिषद आहे तिथे हे फायनल व्हावं. त्यामुळे अमेरिका नाही करणार. अमेरिका क्योतो प्रोटोकॉल, तो म्हणाला क्योतो प्रोटोकॉल थेट किंवा ना पार्टी बदलली पण जो आहे तो मूळ क्योतो प्रोटोकॉल आहे, अमेरिका त्याची पार्टी होणार नाही. अमेरिकेने या परिषदेला महत्व भरपूर दिलंय. त्यांचं जसं फॉरेन रिलेशन डेलिगेशन पाठवलं होतं तसं पुढे स्वतः पूर्वीचा राष्ट्रपती पदाचा डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार, तो सध्या फॉरेन रिलेशन कमिटी त्यांच्या सिनेट आणि काँग्रेसचा, तिचा सध्याचा अध्यक्ष जॉन केरी, तो स्वतः प्रतिनिधी मंडळ घेऊन आला होता. त्यानंतर सेनेट आणि काँग्रेसमन दोन्ही पक्षांचे, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन, यांचं एक प्रतिनिधी मंडळ घेऊन, शिवाय आत्ताची त्यांची स्पीकर नॅन्सी पेलोसी, अमेरिकेच्या घटनात्मक तरतुदीनुसार स्पीकरचं स्थान 3रं आहे प्रोटोकॉलमध्ये, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट आणि स्पीकर. पण स्पीकर स्वतः आलेले होते. परिषदेच्या 2 दिवस आधी म्हणजे समारोपापूर्वी 2 दिवस स्वतः हिलरी क्लिंटन म्हणजे परराष्ट्र सचिव, सेक्रेटरी ऑफ स्टेट, त्या एक प्रतिनिधी मंडळ घेऊन आल्या, आणि अर्थातच 18 डिसेंबरला ओबामा स्वतः आला. म्हणजे रिपब्लिकन ऍडमिनिस्ट्रेशन पेक्षा वेगळं म्हणजे अमेरिकेने कोपेनहेगन परिषदेला महत्व दिलं, पण एक स्वतःचा कार्यक्रम घेऊन आले आणि डे 1 पासून सांगितलं की यात बदल होणार नाही. अमेरिकेच्या दोन्ही सभागृहांच्या मध्ये पर्यावरणाचं एक विधेयक आत्ता पेंडिंग आहे. ते कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्याचंच विधेयक आहे. त्याचं नाव आहे वॅक्समन मेयर विधेयक. पुढे येणार आहे तो शब्द, वॅक्समन मेयर विधेयक. ते पेंडिंग आहे. त्यामुळे अधिकृत भूमिका या अमेरिकेच्या प्रतिनिधी मांडली की ते जोपर्यंत दोन्ही सभागृहात आहे तोपर्यंत अमेरिकेतल्या घटनात्मक तरतुदीनुसार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला विश्व समुदायाला कुठला शब्द देण्याचे अधिकारच नाहीत म्हणाला. ऍक्च्युली त्याचा मुद्दा चूक आहे. तो एक अमेरिकनच एनजीओ आहे, तिने खोडून काढला. त्या एनजीओचं नावच आहे कॅन इंटरनॅशनल, CAN, कॅन इंटरनॅशनल, कॅन इंटरनॅशनल. ती अमेरिकन एनजीओ आहे. आणि त्याच दिवशी संध्याकाळी या अमेरिकन एनजीओचा प्रतिनिधी बोलताना म्हणाला येस वी कॅन, असं शीर्षकच होतं. हे ओबामाच्या कॅम्पेनवरनं घेतलेलं शीर्षक आहे, येस वी कॅन. तसं यांनी घटनात्मक तरतुदी, आर्थिक तरतुदी आणि अमेरिकेची सगळी उद्योगाची वाटचाल ही पाहून त्यांनी मांडलं की प्रेसिडेंट ओबामाला कॉन्स्टिट्युशनल पॉवर आहे, त्याचं नाव आहे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स. त्यामुळे कोपेनहेगन समोर तो कार्यक्रम मांडू शकत नाही हे कळत नाही. पण मतभेदाचे मुद्दे पहिल्या दिवशीच्या त्या पहिल्या कामकाज चालू झाल्याच्या 5 मिनिटातच समोर येणंच चालू होतं. मग चीनचा प्रतिनिधी बोलला. या मुद्द्यालाही त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. आणि चीनच्या प्रतिनिधींनी मांडलं की एकतर तक्रार की सिक्युरिटीने आमच्या मंत्र्याला अडवलाय. सिक्युरिटी टफ होती, म्हणजे आगाऊ होती आणि रफ पण होती, ही वस्तुस्थिती आहे. आणि काही तुमच्याकडे बिल्ले असू द्यात, काही असू द्यात, आणि ते अशा हाताने धरून ढकलायचे सुद्धा. मग चायनाने तक्रार पहिल्याच दिवशी काम वाजून त्यामुळे आमच्या मंत्र्याला अडवलेलं आहे. मग जो एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी आहे त्यांनी माफी मागितली. तो स्वतः व्यासपीठावरून पळत पळत बाजूला गेला. काय ते बघितलं, चीनचा मंत्री येऊन बसला. मग चीनने आणखी एक आक्षेप घेतला की व्यासपीठावर जो मागे जो बोर्ड लावलाय म्हणाला मुख्य, तो फक्त COP15 असा आहे. तो म्हणाला COP15च कसा काय, CMP कुठे गेलं, CMP5. तर तो म्हणाला कॉप म्हणजे सर्व देशांचे, पण CMP5 ही क्योतो प्रोटोकॉलचे जे पक्ष आहेत, पार्टीज टू क्योतो प्रोटोकॉल, त्यांची आहे. म्हणजे आम्हाला तो म्हणाला अशी शंका येते की कोपेनहेगन मध्ये क्योतो प्रोटोकॉल मारायचा असाच प्लॅन आहे. तर ते पुढे तो नंतरच्या मधले लंच ब्रेक होता त्याच्यात तो लोगो पण बदलण्यात आला. आणि अर्थातच दुसऱ्या दिवसापर्यंत क्लिअर होतं की 2 मुख्य व्ह्यूज समोर येत आहेत. मतभेदाचे मुख्य 2 विषय समोर येत आहेत. एका बाजूला क्योतो प्रोटोकॉल आणि त्या क्योतो प्रोटोकॉलच्या अंतर्गत जो बाली ऍक्शन प्लॅन 2007 मध्ये तयार झाला तो,
भारत, चीन, G77, आफ्रिकन युनियन आणि ओपेक या सर्व देशांनी मिळून आग्रह धरला की कोपेनहेगन परिषदेमध्ये जी चर्चा झाली पाहिजे ती क्योतो प्रोटोकॉलच्या चौकटीत आढावा घ्यायचा आणि नवे जे मुद्दे ठरवायचे ते बाली ऍक्शन प्लॅननी जे ठरवून दिलेले त्याच्या चौकटीत। तर काही गुंता जर लक्षात आला नाही तर आपल्याला या वाक्याचा धोरणात्मक अर्थ नाही समजला। साध्या सोपा त्याचा अर्थ आहे की अमेरिकेने क्योतो प्रोटोकॉलवर सही करायला पाहिजे। अमेरिकेने सुद्धा अनेक्शन 1 देशांना ज्याप्रमाणे कार्बनचं उत्सर्जन कमी करण्याचं बंधन आहे ते मान्य करायला पाहिजे आणि क्योतो प्रोटोकॉल ठेवणार बाजूला आणि कोपेनहेगन मध्ये काहीतरी आम्ही तिसरंच समोर आणू हे मान्य नाही अशी फ्रॉम डे 1 एका बाजूला आहे हा देशांचा समूह। तर मी सांगितलंच तुम्हाला की अमेरिकेने त्याच फ्रॉम डे 1 सांगितलं की डेलिगेशनचा हिस्सा होण्याचा आम्ही काही संबंध नाही, नवे मुद्दे समोर यायला पाहिजेत। फ्रॉम डे 1 अमेरिकेने भूमिका मांडणं चालू केलं की क्योतो प्रोटोकॉल होतानाचा काळ वेगळा होता। गेल्या 12 वर्षामध्ये चीन आणि भारत हे सुद्धा अतिशय वेगाने प्रगती करतायत म्हणजे आता ते पण कार्बन एमिटर्स झालेले आहेत। विशेषतः चीन हा आजच्या तारखेला सुद्धा सर्वात जास्ती प्रदूषण करणारा देश अमेरिकाचा, पण त्याच्या अगदी पाठोपाठ सध्या चीन आहे आणि 2012 मध्ये हे चित्र बदलणार आहे। 2012 मध्ये चीन सर्वात जास्ती प्रदूषण करणारा देश बनणार आहे, अमेरिका नंबर 2 वर जाणार आहे। पण अमेरिका आणि चीन मिळून दोनच देश मिळून जगामध्ये होणाऱ्या एकूण प्रदूषणापैकी 40% प्रदूषण हे एकटे हे 2 देश करणार आहेत। अमेरिकेने आग्रह धरणं चालू केलं की जर आमच्यावर अनेक्शन 1 कंट्री आणि तुम्ही बंधनं आणणार असाल तर आता चीन काय कमी नाही प्रदूषण करताय तर चीननी पण मान्य करायला पाहिजे। चीनची मान्य करायची तयारी नाही, प्रदूषण कमी करताय हे आंतरराष्ट्रीय संस्थांना पाहता आलं पाहिजे म्हणजे पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी। चीनचा ट्रान्सपरन्सीला विरोध आहे। चीननी भूमिका घेतली की आम्ही कार्बन एमिशन कमी करतो का नाही हे येऊन तुम्ही कोण तपासणार, आमच्या सार्वभौमत्वावर हा घाला आहे। अमेरिकेने उद्दिष्ट जाहीर केले की हे एवढं आम्ही टेबलवर ठेवतो, आम्ही काय करणार आहोत 2005 मध्ये जेवढं कार्बन उत्सर्जन होतं त्याच्या 17% आम्ही खाली आणू, आम्हाला 2 डिग्रीज टेम्परेचर वाढ नियंत्रित करावी इथपर्यंतच आम्हाला मान्य आहे आणि इथे पॉलिटिकल अग्रीमेंट होणारच नाहीये। अमेरिकन एनजीओनी त्याचा विरोध मांडला। अमेरिकेच्या सभागृहामध्ये कार्बन बिल आहे तसं आता चालू आठवड्यामध्ये हे हेल्थकेअर आणि सोशल सिक्युरिटी अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच एक जबरदस्त महत्वाकांक्षी विधेयक आहे। ते म्हणजे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला आता या हेल्थकेअरचं संरक्षण मिळतं आरोग्याच्या प्रश्नावर, ते आर्थिक संरक्षण आहे आणि तो प्रेसिडेंट ओबामाचा पर्सनल खास कार्यक्रम आहे। पुढे अर्थात परिषदेत जाणवत राहतच की हे आपापल्या देशांतर्गत राजकारणाचं बोलत आहेत आणि मी 18 डिसेंबर बद्दल बोलीन तेव्हा सांगणारच आहे की ओबामा जेव्हा बोलतोय तो जगाशी बोलतच नाहीये, तो भाषण जगाच्या व्यासपीठावर करतोय। भारत, चीन, साऊथ आफ्रिका, ब्राझील यांना एकत्र घेऊन बसतोय, पण 18 डिसेंबरच्या रात्री 11 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेताना जी विधानं करतोय हे ऍड्रेस मुख्यतः त्याच्या घरातल्या बॅक होम त्याचे मतदार यांनाच बोलतोय। तो सांगतोय जास्ती आम्ही जॉब निर्माण करणार आहोत अमेरिकेमध्ये, आम्ही आमचा कार्बन फुटप्रिंट कमी करू पण 17%च्या खाली नाही आणि आमचं ऐकलं तर 2020 पर्यंत विकसित देशांनी एकत्र येऊन $100 बिलियन फंड उभा करावा असा आम्ही प्रयत्न करू। इतकं ते गुंतागुंतीचं वाक्य म्हणजे स्पष्ट कमिटमेंट नाही आहे। मी इथं आल्यावर पाहिलं की अनेक भारतीय मीडियानी ठणठणीतपणेची हेडलाईन बनवून मुख्यच मांडलंय की ओबामाने शब्द दिला $100 बिलियन मदत आम्ही देऊ, साफ चुकीची समजत आहे। अजिबात $100 बिलियन मदत देऊ म्हणलेलं नाही आणि देऊ असं पण म्हणलेलं नाही आणि अमेरिका देऊ पण म्हटलेलं नाहीये। आमच्या या अटी ऐकल्यात आधीच्या तर विकसित देशांना मिळून एकत्र आणून एकूण $100 बिलियन उभे करण्याचा आम्ही प्रयत्न करू, इतपत शब्द आहे। ते जॉन केरीच्या पत्रकार परिषदेत उल्लेख आला। पुढे नॅन्सी पेलोसी यांनी बाय पार्टिसन म्हणजे डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन दोन्ही पक्षांचे जे प्रतिनिधी मंडळ आलेलं होतं आणि ते बोललं वर्ल्ड मीडियाशी, त्याच्यातही उल्लेख आला आणि स्वतः हिलरी क्लिंटन 2 दिवस आधी पोहोचल्या त्यांनीही सांगितलं। पण तो $100 बिलियन मुद्दा सांगताना त्या म्हणाल्या की हो ऑफकोर्स ट्रान्सपरन्सी हे डील ब्रेकर आहे। डील ब्रेकर म्हणजे चीन जर मान्य करणार नसेल की तुम्ही काय वाटेल तर तुम्ही काही आकडा द्यालो तर तो जगातल्या इतर संस्थांनी खातरजमा करून घ्यायला पाहिजे ना शास्त्रीय निकषांवर। चीनचा त्याला विरोध होता। हिलरी क्लिंटन म्हणाल्या की ट्रान्सपरन्सी हा मुद्दा जर मान्य नसेल तर डील ब्रेकर म्हणजे त्याच्यावर मग सहमती होणार नाही।
हे दोन कॉन्फ्लिक्टिंग व्ह्यू समोर आले. एका बाजूला क्योतो प्रोटोकॉल आणि त्याच्या अंतर्गतचा हा बाली ऍक्शन प्लॅन, म्हणजे विकसित देशांनी आपली उद्दिष्ट पूर्ण करावीत, अमेरिकेने क्योतो प्रोटोकॉलवर सही करावी, अजूनही विकसनशील देशांना 2012 पर्यंत जी सवलत आहे ती चालू राहावी, विकसित देशांनी कमिटमेंट पिरियड दुसरा सेकंड कमिटमेंट पिरियड या काळातली जी कार्बन उत्सर्जन कमी करायची आहेत तिचे पण शब्द पाळावेत, आणि मग नवा प्रोटोकॉल जो येईल तो 2012च्या पुढे त्याच्या जागी व्हावा. हा सगळा एक गट, तो म्हणजे भारत, चीन, आफ्रिकन युनियन, G77, ओपेक. आणि या विरुद्ध ते म्हणत होते की नाही फॅब, फेअर, अम्बिशियस आणि बाइंडिंग नवा. तर ते ऍक्च्युली फेअर, अम्बिशियस, बाइंडिंग मध्ये म्हणण्यातला जो अभिप्रेत असलेला अर्थ आहे की फेअर म्हणजे तुम्ही फक्त विकसित देशांवर नका जबाबदारी सोपवू, तुम्ही पण तुमची जबाबदारी घ्या, आणि बाइंडिंग म्हणजे लिगली बाइंडिंग म्हणजे सगळे त्याच्यामध्ये सहभागी असायला पाहिजेत, आणि अम्बिशियस म्हणजे सोसो नका म्हणून सगळे, असा म्हणजे थोडक्यात नवा ड्राफ्ट. तो परिषदेच्या दुसऱ्या दिवशी डॅनिश सरकारने मांडलेला एक ड्राफ्ट लीक झाला कुठून तरी, तो इंटरनेटवर पण आला, आणि त्यामध्ये हे विकसित देशांच्या बाजूने असलेले सगळे मुद्दे होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी G77च्या बाजूने बोलतानाच G77चा जो स्पोक्समन होता ते सुदान चे युनायटेड नेशन्स कडचे दूत आहेत, राजदूत, अँबॅसिडर, त्यांचं नाव लुमुंबा, अँबॅसिडर लुमुंबा, यांनी धमकीच दिली की अन्यथा चर्चा होणार नाहीये. त्याच दिवशी भारताचे मंत्री भारतातच बोलले, जयराम रमेश पर्यावरण मंत्री, की आम्ही वी विल वॉक आउट, आम्ही निघून जाऊ या पद्धतीने होणार असेल तर. सिंपल अर्थ आहे डेडलॉक. मधल्या सर्व काळामध्ये ते विषय पाहताना ऐकताना मला असं वाटलं की ईयूची भूमिका सेन्सिबल आहे. ईयू देश जे आहेत तेच पहिले वसाहतवादी देश होते. मनामध्ये त्यांच्या कुठेतरी एक क्रिएटिव्ह गिल्ट कॉम्प्लेक्स आहे की आपणच जगाच्या वेगवेगळ्या भागांना लुटलंय. औद्योगिक क्रांती सुरू युरोपातून झाली, जगभर पसरली, आपण वसाहती स्थापन केल्या, साम्राज्य निर्माण केली, त्या देशांना लुटलं, गरिबीला पण आपण जबाबदार आहोत आणि पर्यावरणाच्या नाशाला पण आपण जबाबदार आहोत. पर्यावरणाच्या प्रश्नावरची सर्वात जास्ती जागृती आणि ठरलेल्या मर्यादेबाहेर जाऊन सुद्धा पावलं उचलण्याची तयारी ही मिळून ईयूच्या देशांनी दाखवली. प्लेनरी सेशनमध्ये ईयूच्या वतीने स्वीडनचे प्राईम मिनिस्टर बोलले, स्वीडनचे मंत्री, प्राईम मिनिस्टर नाही, प्राईम मिनिस्टर नंतर बोलले, कारण की ईयूचं आत्ताचं अध्यक्षपद स्वीडनकडे. आणि मला वाटलं की त्यांचं अतिशय मॅच्युअर आणि सेन्सिबल आहे. ते म्हणाले आम्ही जास्ती कार्बन एमिशन्स कमी करायला तयार आहोत. ते म्हणाले आम्ही फंडिंग पण वाढवायला तयार आहोत, पण मग त्यामध्ये अमेरिका पण सामील व्हावी आणि अमेरिकेने उद्दिष्ट वाढवावीत. तुम्ही 17%, 2005च्या 17% कमी करू काय बोलताय? ऍक्च्युअली पर्यावरणाची गरज आहे 1990च्या 45% प्रदूषण कमी करायला पाहिजे अमेरिकेने. 1990च्या 45% कमी करण्याची ऐवजी अमेरिका म्हणते 2005च्या 17% कमी करू. म्हणजे हे शेंगदाणे चणे फुटाले, त्यांनी काय होणार नाही. आणि त्याच वेळेला ईयू चायनाला पण सांगते की तुम्ही होणार आहात, तुम्ही विकसित आहात, तुम्ही लवकरच सर्वात जास्त प्रदूषण करणारे आहात, तर तुम्ही का नाही मान्य करायचे? आणि एकीकडे तुम्ही जर कार्बन एमिशन कमी करू म्हणाल तर आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांची देखरेख करून सर्टिफाय कराल, व्हेरीफाय कराल, मॉनिटरिंग आणि व्हेरिफिकेशन. त्याला नाव आहे MRV इश्यूज, मॉनिटरिंग आणि व्हेरिफिकेशन, म्हणजे पारदर्शकपणे, ट्रान्सपरंटली. त्याच्यावर चीनची भूमिका नाही, आमच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वावर हा घाला आहे, तुम्ही कोण? म्हणजे आम्ही देऊ त्याकडे तुम्ही मानायला पाहिजे, तर तुम्ही काही आकडे द्याल. मला वाटलं की बॅलन्स होती ईयू, पण झाला डेडलॉक. मी तुम्हाला हेही सांगितलंय की दोन्ही परिषदांमध्ये भारताने मूळ मांडलेली भूमिका सेन्सिबल आहे. एकीकडे भारताने स्वतःहून कार्बन एमिशन कमी करायची तयारी ठेवली. आज भारतामध्ये जे कायद्यात दुरुस्त्या करायला पाहिजे त्या आवश्यक आहेत, आणि पर्यावरणाचा सर्वात जास्ती विनाश खरं म्हणजे भारतातच चालू. आणि त्याच वेळेला भारत जगाला एकदम शेवटच्या दिवशी जी बदलली आहे ती वेगळी. तिथे आता आपण आत्ता काही मिनिटात पोहोचतो. खरं म्हणजे एवढ्या संख्येने अजून एवढे बसून आहेत याबद्दल मी शासनाच्या वतीने दिलगीर आहे. विषय नीट पूर्ण करायचाच. मध्ये ओस्लो, मधल्या दिवसांच्या मध्ये मी ओस्लो मध्ये पोहोचलो. ते कोपेनहेगनहून ओस्लोला मी एका शिप मधनं गेलो आणि 10 डिसेंबरच्या सकाळीच उतरलो ओस्लो मध्ये. त्यामुळे पहिले मला सामानासकट पळत जिथे प्रेस बॅच मिळणार होता नोबेल, त्याचं मी काय जे करायचे ते इंटरनेटवरचे अर्ज केले होते, मान्य झाले होते, पण अमुक ठिकाणी जाऊन तुमचा बॅच उचला. त्यामुळे मला मी शिपवरनं उतरलो, टॅक्सीत बसून पहिले त्या हॉटेलच्या ठिकाणी, पण व्यवस्था नीट होत्या, पोचलो, पासपोर्ट दाखवला, हातात पास, तरा 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 पळत रस्त्यावर नाही निघालो.
कारण की बाकी काही वाहन असं नाहीच आणि अंतर जवळ पण चालण्याची 5 मिनिटं. सिक्युरिटी सगळीकडनं टाईट, सगळीकडनं रस्ते बंद, इकडून नाही इकडून जा. ते सिक्युरिटीवाल्यांना मी ब्रेसचा बॅच दाखवतोय की मला जायचं, मग ते म्हणले तो जो पांढरा टेंट आहे तिथे जायचंय. पांढऱ्या टेंट पाशी पोहोचलो, तिथे एक्सरे मशीन, जॅकेट काढा, पट्टा काढा, कॉइन्स पण काढून ठेवा, मोबाईल पण तुमचा त्याच्यात ठेवा आणि खांद्यावर एक रॅक्सॅक असावी लागते ना, ती ठेवा. क्लिअर केली सगळी झाली आणि निघालो. पुन्हा एकाने अडवलं, तो उंच होता, आडवा तिडवा होता. तो म्हणाला तुमचा हा नुसता बॅच नाही चालणार, एक दुसरा बॅच पाहिजे, व्हाईट हाऊसनी दिलेला, तो असल्याशिवाय नाही. म्हणजे हे अमेरिकेचा आगाव पण आहे का काय सगळीकडे, तुमच्या व्यवस्था नाही चालणार, शिवाय आमच्या पाहिजेत. होतो तिथून पुन्हा परत आलो. मग तिथे त्यावेळेपर्यंत एक अमेरिकन महिला उभी होती, ती मॉनिटरिंग करत होती. मग मी तिला सांगितलं असं, म्हणजे मी म्हटलं माझा क्लिअरन्स आहे सगळा, आय हॅव कम दस फार, आणि आता तो म्हणतो की पास पाहिजे. मग ती प्रॉब्लेम मध्ये पडली. ती वॉकी टॉकीवरनं काहीतरी बोलते, माझं नाव विचारलं, मी सांगतोय भारतात आलो, पण तिने ते सगळं बाजूला ठेवलं आणि मला एक गोलाकार पास दिला. तो होता व्हाईट हाऊस प्रेस गॅलरी. पण तिने दिला मला. मग मी निघालो धावत पळत, कुठे जे गाठायचे सिक्युरिटी क्लिअरन्सेस घेऊन, अगदी समुद्र काठावर एकदम कमालीचा नितांत सुंदर असा सिटी हॉल आहे. सिटी हॉल म्हणजे त्यांचं नगर परिषदेचं कार्यालय. महानगरपालिकेचे ऑफिसेस साठी असू शकतात, याच्यावर विश्वास नाही बसणार. आणि नोबेलचा कार्यक्रम तिथे होतो. ओबामानी नोबेल पारितोषिक मिळावं असं अजून केलेलं काही नाही. कर्तबगारी मोठी मान्य. आणि ओबामाचा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणं हा उभ्या मानवतेला एक पॉझिटिव्ह संदेश आहे, हेही निश्चित आहे. जात पात, वंशभेद, हिंसकता ह्याच्या पलीकडे जाऊन मुख्यतः गोऱ्या अमेरिकेमध्ये एक जो आत्ता काळ आहे, फार तर फार कोणी त्याला जरा घेणवताना हाफ ब्लॅक म्हणतात. हाफ ब्लॅक. ओबामाची आई व्हाईट आहे, त्यामुळे ओबामाचं वर्णन काही जण कुत्सितपणाने, एक प्रकारच्या कमीपणाने, हाफ ब्लॅक. पण ओबामाची कर्तबगारी नाही नाकारून चालणार आहे. मुळामध्ये हिलरी क्लिंटनला मागे टाकून डेमोक्रॅटिक पक्षाचं तिकीट मिळवता येणे आणि मग तेही मिळाल्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये मॅकेनचा पराभव करता येणे. अमेरिकेच्या इतिहासात डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराला गोऱ्या मतदारांनी सुद्धा सर्वात जास्ती मतं दिली असा उमेदवार बराक ओबामा निघतो. आजपर्यंत अमेरिकेचे सुद्धा जे अनेक व्हाईट गोरे प्रेसिडेंट होऊन गेले, त्यांना सुद्धा गोऱ्यांची जेवढी मतं मिळवता आली नाही तेवढी ओबामाला मिळवता आलेली आहेत. कर्तबगारी मोठी, यात शंका नाही. पण नोबेल द्यावा असं अजूनपर्यंत काय केलंय? भाषणं केली, ती चांगली आहे, ग्रेट आहे. इलेक्शन कॅम्पेन त्यांनी प्रेसिडेंट होण्याबद्दल दिलेत का तुम्ही नोबेल त्याला, की पहिला फर्स्ट ब्लॅक प्रेसिडेंट याबद्दल एका नोबेल त्याला, मग गोष्ट वेगळी. पण जागतिक शांतता तर त्यांनी काय केलंय? तर खरं म्हणजे तुम्ही नोबेल पारितोषिक देताय त्या दिवशी तो 30,000 नवे सैनिक अफगाणिस्तानमध्ये पाठवतोय आणि इराक अजून संपलेलं नाहीये. आणि कैरोचं एक स्पीच महत्वाचं आहे ओबामाचं, त्यांनी मुस्लिम जगताला हात पुढे केलाय. म्हणजे हे बरोबर मान्य की जॉर्ज बुशची धोरणं जेवढी आक्रमक असतील तशी बराक ओबामाची नाही. तो इराणशी चर्चा करायला हो म्हणतो, बुश तयार नव्हता. तो मुस्लिम जगताला हात पुढे करतोय, बुश तयार नव्हता. बुशच्या लेखी इस्लाम आणि टेररिझम हे एकच समानार्थी शब्द होते. ओबामा म्हणतो मी ते वेगळे करायला तयार आहे. भाषण आहे. नोबेल द्यावा अशी कृती काय आहे? म्हणून मी केलंय हे वर्णन. ओबामाच्या नोबेल पारितोषिकाचं केलेलं हे मी केलेलं वर्णन आहे की दिस इज द ग्रेटेस्ट एव्हर प्राइज फॉर अन इंटरनॅशनल इलोक्युशन कॉम्पिटिशन. आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेला दिलं, पण अर्थात मी त्याला उपस्थित होतो. उपस्थित असणे आणि त्याची संधी मिळणे हे अर्थातच मोठी संधी आणि मोठे क्षण होतेच. ओबामाच्या प्रेसिडेन्शियल कॅम्पेन पासून ज्या बाबतीमध्ये माझ्या मनात कायमची शंका आहे ती ओबामाची भारताबद्दल धोरणं काय असतील याबद्दल. कारण तो प्रेसिडेन्शियल कॅम्पेन मध्ये म्हणतोय की भारतीय तुमची जॉब्स काढून घेतात, आय विल पुट देम बॅक इन युअर हँड्स, आउटसोर्सिंग थांबवेल. काश्मीर प्रश्नाबाबत ओबामाची भूमिका भारताला अनुकूल नाही. ओबामा पाकिस्तानला जास्त अनुकूल आहे. आणि आता 2-4 आठवड्यांपूर्वी जाऊन चीनमध्ये ओबामा भेटून आला चीनचा राष्ट्राध्यक्ष हू जिनताओ. दोघांनी मिळून एक निवेदन प्रस्तुत केलं. त्यामध्ये दोघं संयुक्तपणे म्हणतात की दक्षिण आशियामधल्या प्रश्नांमध्ये चीननी लक्ष घालावं. भारताने जागा व्हायलाच पाहिजे खाडकन. दक्षिण आशिया म्हणजे भारत आहे आणि त्याच्यात लक्ष घालावं म्हणजे काश्मीर प्रश्न आहे आणि म्हणजे चीनची सुपर पॉवर म्हणून असलेली मान्यता आहे. भारताने काय चीनच्या ताटाखालचं मांजर बनावं काय? तर पुढे या कोपेनहेगन परिषदेच्या काळातच जी एक पत्रकार परिषद झाली भारताची, तिच्यामध्ये पंतप्रधानांचे दूत असलेले श्याम सरण, आत्ताच्या भारताच्या परराष्ट्र सचिव असलेल्या
निरुपमा राव आणि बाकी आणखीन दोघं चौघं होते. आधी ब्रीफिंग देताना निरुपमा राव म्हणाल्या की आपले पंतप्रधान आणि चीनचे पंतप्रधान वेन जियाबाओ यांची भेट झाली. पर्यावरणाच्या सर्व प्रश्नावर आणि WTO सुद्धा चीन आणि भारताचे एकमत आहे. हे एक नवं पर्व आहे परराष्ट्र धोरणांमधलं. आणि आपले पंतप्रधान आणि वेन जियाबाओ यांची भेट झाली आणि त्यांची अनेक खुल्या दिलाने चर्चा झाली. आणि वेन जियाबाओ यांनी खुलासा केलाय की आमच्या मैत्रीत आम्ही बाधा येऊ देणार नाही. ओबामा आणि हु जिंताओ यांची जी घोषणा झाली की दक्षिण आशियात चीननी लक्ष घालावं, ती भारताला उद्देशून नाही असा खुलासा वेन जियाबाओ यांनी केला, असं फार खुश होऊन निरुपमा रॉय पत्रकारांना सांगत होते. आणि माझी तडफड चालली हात वर करून प्रश्न विचारण्याची की मग तो कोणाला उद्देशून होता? दक्षिण आशियात चीनने लक्ष घालावं हा भारताला उद्देशून नसेल तर कोणाला? मालदीवला उद्देशून आहे का? कोणाला उद्देशून आहे? पण ते जे समोर बसलेले अधिकारी असतात त्यांना डेंजर कोणाकडनं आहे ते बरोबर कळतं, त्याचा अंदाज आधी असतो त्यांना. हे मी तुम्हाला अनुभवाने सांगतोय. काही अधिकारी ते स्टोन वॉल ते विचारूच देत नाहीत, तो प्रश्न विचारूच देत नाहीत. मला आता हा विचारताच आला नाही. पण ओबामाच्या भारताबद्दलच्या भूमिका सस्पेक्ट आहेत. नोबेल पारितोषिक घेताना सुद्धा ओबामा उल्लेख गांधीजींचा करतो आणि मार्टिन लुथरचेही गुरु आणि माझे सुद्धा. पण त्या नोबेलच्या भाषणामध्ये ओबामा म्हणतो की नॉन व्हायलन्स अहिंसा तत्व मान्य मलाही आहे, बट लेट्स फेस इट की जगातनं आज ती दूर झालेली नाही. आणि मी एक व्यक्ती नाही आहे, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे. त्यांनी नोबेलच्या भाषणात कन्सेप्ट ऑफ जस्ट वॉर, जस्ट की न्याय, काही इलाज नसतो, काही वेळा मला युद्ध करावं लागतं, हेच त्यांनी मांडलं. सेरेमनी उत्तम होता. विल स्मिथ उपस्थित होता सेरेमनी. विल स्मिथ हा मला आवडणाऱ्या हॉलिवूडचा डायरेक्टर आहे, तो उपस्थित होता. आणि पुन्हा शेवटच्या 3 दिवसांकरता मी कोपेनहेगनच्या परिषदेमध्ये पोहोचलो. आपण एखादी सिरियल पाहत असावं, काहीतरी कारणांच्यामुळे मध्ये ती पाहणं थांबलं आणि बरेच मधले एपिसोड मिस झाले आणि मग पोहोचलो परत पाहायला. पण पाहताना लक्षात येतं की काही वेगळं घडलेलं नाही मधल्या काळामध्ये. बोल्ड अँड ब्युटिफुल आणि सॅन्टा बार्बरा. तर मला 16 डिसेंबरला पोहोचलो आणि एअरपोर्टवरनं स्टेट पोहोचलो. आधी परिषदेच्याच ठिकाणी त्या दिवशीचा कार्यक्रम पाहिला, मुद्दे पाहिले आणि त्या क्षणाला जाणवलंच की काही वेगळं घडलेलं नाहीये. असलंच वेगळं तर वातावरण बिघडलंय, हे घडलंय. पहिला उत्साह नाही आता वातावरणात. आता चेहरे नजरा हार्ड आहेत, सिक्युरिटी जास्ती टफ आहे आणि रफ आहे. रस्त्यांवरची निदर्शनं वाढली आहेत आणि डॅनिश जे पोलीस होते ते सुद्धा जास्ती आक्रमक बनलेले होते. कडाक्याच्या थंडीमध्ये त्यांनी आंदोलकांना रस्त्यावर बसवून ठेवलं होतं रात्रभर, हात असे मागे बांधून. आणि काय आंदोलक येऊन जाऊन म्हणत होते रस्त्यावर, ते व्हायलन्स करत होते का? व्हायलन्स नव्हते करत, पण त्यांना कळत होतं की हातची संधी निष्ठच चालली आहे, कोपेनहेगन मधनं निष्पन्न काही होत नाही. म्हणून ते आंदोलन करत होते की तुम्ही ठरवा, नाही तर जगाला सगळं धोका आहे. पण वातावरण पूर्ण बदललेलं होतं. सभागृहामध्ये सुद्धा येऊन काही NGOs ज्यांना पास होते म्हणून ते आतमध्ये होते, त्यांनी आंदोलनं केली. त्यांनी व्यासपीठावर कार्यक्रम, म्हणजे सभा चालू आहे, प्लेनरी सेशन, आणि काही NGOच्या कार्यकर्त्यांनी येऊन घोषणा देणं चालू केलं. त्यामध्ये UNFCCच्या अंतर्गत मान्यता असलेली युवा NGOsची अपेक्स बॉडी आहे. तिचं नाव यंगो म्हणजे यंग NGOs. त्या यंग NGOsच्या वतीने बोलणारी जी मुलगी होती, 18-19 वर्षाची मुलगी होती, तिला अधिकृत वेळ दिलेला होता. तिने विकसित देशांवर इतकी कडाडून टीका केली. तिने वापरलेला एक शब्द आहे की हा तुमचा कार्बन कॅपिटलिझम आहे. तुम्हीच विकसित, तुम्हीच जगाला लुटलं, तुम्ही तुमचं कार्बन एमिशन कमी करत नाही. गंमत म्हणजे ती जर्मन मुलगी होती, ती स्वतः जर्मनी मधलीच आहे. आणि यॉंगोमध्ये ज्या अनेक संघटना आहेत त्या विकसित देशांमधल्याच आहेत, पण त्यांच्यात ही जाणीव आहे. या शेवटच्या 3 दिवसांमध्ये अर्थातच NGOs वर बंदी घालण्यात आली आणि ज्या NGOsना आधी आत यायला मान्यता होती त्यांना पण आता बाहेर, म्हणून निदर्शनं वाढली बाहेर. मग ज्या सिव्हिल सोसायटी म्हणजे वेगळ्या, त्यांना बंदी, त्यांना बाहेर काढला. आणि आधीच्या सर्व दिवस पत्रकारांना प्लेनरी हॉलमध्ये प्रवेश होता, आता पत्रकारांना पण प्लेनरी हॉलमध्ये प्रवेश नाही. म्हणजे चालू असलेल्या कामकाजाचं लाईव्ह वेबकास्टिंग होईल आणि कॉन्फरन्सच्या परिसरामध्ये जे मॉनिटर्स लावलेले त्याच्यावर दाखवलं जाईल किंवा इंटरनेटवर तुम्हाला आहे तिथे बसून तुम्ही पहा, नोट्स घ्या, पण सभागृहामध्ये प्रवेश नाही. मला कळलं नाही की ही पारदर्शकतेची कुठली आवृत्ती आहे. आणि पुन्हा बसून लाईव्ह वेबकास्टिंगच जर पाहायचं असेल तर फार तरफडत कोपेनहेगन पर्यंत जायला कशाला पाहिजे? ते इथे पाहता. मग बाकी वेगवेगळ्या सभागृहांच्या मध्ये परिषदा चालू होत्या, छोटे जे विविध उपगृह आहेत ते एकत्र चालू होते.
आणि अर्थात वातावरण बदललेलं. मी जी ऐकली भाषणं त्याच्यात मला व्यक्तिशः ब्राझीलचे जे प्रेसिडेंट आहेत, लुल्ला त्यांचं नाव, त्यांचं बोलणं असं मनापासून वाटलं. बाकी हेड्स ऑफ स्टेट बोलतात, त्यांचं स्पीच असतं तयार, ते लेखी असतं, त्याचं स्क्रिप्ट असतं आणि ते तेवढंच स्क्रिप्ट असं एकदम ड्राय बातम्या वाचाव्यात तशा बातम्यांमध्ये वाचून दाखवतात. म्हणजे बहुधा त्यांचे मुद्दे मांडून झाल्यावर ते म्हणतात यानंतरचं वार्तापत्र उद्या संध्याकाळी 7 वाजता. प्रेसिडेंट लुल्ला तसं बोलले नाही. त्यांनी सुरुवातच केली, मग ते म्हणाले मी फ्रस्ट्रेटेड आहे, आय एम फ्रस्ट्रेटेड की सगळ्या देशांचे पंतप्रधान राष्ट्रपती एकत्र येतात, त्यांच्या समोर आधीच्या दिवसांमध्ये काही कॉमन ड्राफ्ट पण समोर आलेला नाही की आता हा मान्य केला पाहिजे. आणि हेड्स ऑफ स्टेट आणि हेड्स ऑफ गव्हर्नमेंट हेही एकत्र बसून लुल्ला म्हणाले की मी ब्राझीलमध्ये पूर्वी ट्रेड युनियनचा लीडर होतो आणि कधी कधी ट्रेड युनियनच्या वतीने बोलताना मॅनेजमेंटशी मला निगोसिएशन करायला जायला लागायचं. लुल्ला म्हणाले की सगळे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान हे असे ट्रेड युनियन लीडर सारखे निगोसिएशन करतात असं दिसलं. ते म्हणाले मला माझे जुने दिवस आठवले. ब्राझीलने ऑफर केलं की आम्ही आतापर्यंत सुद्धा जे टेबलवर ठेवले त्यापेक्षा जास्ती आम्ही करू, फंड पण आम्ही उभा करू, पण मग सगळ्यांनी मिळून त्याला मान्यता द्यायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की अर्थातच अशी काही मान्यता शेवटपर्यंत आली नाही. जे ऐकलं त्या अनेकांच्या मध्ये खूप पॉझिटिव्ह, खूप ऐकलं, पण मलाही माहिती आहे वेळा काळांची आणि नोट्सची मर्यादा आणि एका कार्यक्रमाची. मला असं वाटलं की तुमच्याशी संवाद करताना त्यातला सांगावं सेनेगलचं उदाहरण. आफ्रिकेच्या अटलांटिक कोस्टवरचा हा देश सेनेगल. फुटबॉलची टीम उत्तम आहे, वर्ल्ड कपमध्ये ऐकणे माझ्या लक्षात नाहीये, मागच्या होती आणि आहे भद्राट टीम. सेनेगल हा LDC लीस्ट डेव्हलप्ड कंट्रीज पैकी आहे. सेनेगलच्या स्वतःच्या आर्थिक समस्या प्रचंड आहेत, पण सेनेगल देशावर एका वेळी अनेक पर्यावरणाची संकट आहेत आणि सेनेगलनी स्वतःची शक्ती वापरून, स्वतःची साधनं वापरून त्याच्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केलाय. तो सेनेगलचे प्रेसिडेंट बोलले, ते पण फार छान. म्हणजे त्यांचं साधं बोलणं, मांडणी सुद्धा इन्व्हॉल्वमेंट सहित होती आणि पॅशनेट होती. त्यांनी अटलांटिक समुद्र घुसतोय आतमध्ये सेनेगलमध्ये, तर तिथे लोकांच्या श्रमदानामधून अटलांटिक वॉल उभी केली ती समुद्र काठावर, की अटलांटिकचं घुसणं थांबवता येईल ही स्वतःची साधन संपत्ती वापरून. त्यानंतर सेनेगलमध्ये त्यांनी इको विलेज अशी संकल्पना केली. मला इथले अनेक आठवली, भारतामधली, महाराष्ट्रामध्ये अनेकांचे प्रयोग आहेत त्याच्यात. इको विलेज म्हणजे एक एक गाव स्वयंपूर्ण कसं असेल आणि ते कार्बन उत्सर्जन करणारं नसेल आणि गावातलीच स्थानिक साधन संपत्ती वापरून तरी ते इको फ्रेंडली असं गाव कसं असेल. महाराष्ट्रामध्ये आणि भारतात असे अनेक प्रयोग आहेत. खरं म्हणजे हे गांधीजी म्हणत होते तो प्रयोग आहे. पण सेनेगलनी आमची इको विलेजेस, मग सेनेगलनी 500 मीटर लांबीचा समुद्र काठावर असा 500 मीटर डेप्थ असलेला असा जंगलाचा पट्टा उभा केलाय. त्याचं नाव आहे ग्रीन वॉल. ग्रीन वॉल. मी ज्यांना जायचंय त्यांच्यासाठी थांबू का? थंडी वाढत चालली आहे आणि सगळ्यांचा शेजारी काय त्यांच्या चॉईसचा नाही. ते जरा जी धर्मशाळा चालू झाली, मी अप्रत्यक्ष उल्लेख केला होता की मला माहिती आहे आपली ऍक्च्युली ठरलेली हे 8:30 आहे कार्यक्रम, 6ला ठेवला कारण आपल्याला माहिती आहे की हा विषय मोठा आहे, दोन्ही एकत्र मांडायचे. चाणक्याच्या विद्यार्थ्यांना आठवत असेल की मी जाण्यापूर्वी त्यांच्याकरता 2 स्पेशल सत्र घेऊन गेलो. ती इन हाऊस म्हणजे ती घरातली, म्हणजे फक्त चाणक्यातल्या विद्यार्थ्यांची होती. कर्टन रेझर, पूर्ण एक स्वतंत्र WTO वरचं होतं म्हणजे जागतिकीकरण, आणि पूर्ण एक स्वतंत्र पर्यावरण. आपल्याला वेळ काळ तारखा पाहता आज वाटलं की नाही एकत्र घ्यायला पाहिजे. आणि मला माहिती की आता तर 8:30 झाले, पण मला हेही माहिती की माझी ही शेवटून दुसरी स्लाइड चालू आहे, तर त्याच्यापेक्षा मी ज्यांना जायचं असेल त्यांच्याकरता थांबतो. सारखाचा नको डिस्टर्ब. कोणाच्या बसेस असतात, कोणाचं प्रेशर कुकर आहे, कोणी आधी पुढे कोण गेली त्यावरनं त्याला ठरवावं लागतं. सेनेगलचं उदाहरण ते खरोखर स्वतःची साधन संपत्ती वापरून करता येतात. सेनेगलमध्ये एक आंतरराष्ट्रीय संघटना काम करते, तिचं नाव सायन्स विदाउट बॉर्डर्स. ती आंतरराष्ट्रीय संघटना आहे, पण सेनेगल सरकारने तिला आपल्या देशामध्ये फार मोठं स्थान दिलंय. विज्ञानाचा वापर करून पर्यावरणावर मात करण्याची. आणि सोलर एनर्जीचं सेनेगलच्या सरकारने 1 लाख मेगावॉटचं प्रोजेक्ट सुरू केलंय. 1 लाख मेगावॉट ऊर्जा म्हणजे इलेक्ट्रिसिटी सोलर एनर्जी मधनं आम्ही तयार करू असं सेनेगलने मांडलं. भारताच्या भूमिका मी यापूर्वीच मांडलेल्या आहेत आणि मी म्हणालो की 18 डिसेंबरच्या कोलांटी उडीपर्यंत खरं म्हणजे भारताची भूमिका अत्यंत सेन्सिबल आहे. असं अमेरिकेबद्दल म्हणता येणार नाही आणि चीनबद्दल म्हणता येणार नाही. दोन्ही देश निश्चितपणे सर्वात जास्त प्रदूषण करणार आहेत. मला आता पर्यावरण परिषदेमध्ये एकदा शंका आली की दोघांच्या भूमिका एकमेकाला उलट सोयीच्या आहेत. डेडलॉक निर्माण करणं
एकमेकाच्या, ते एकमेकाकरता बॅटिंग करतायत, दाखवतायत परस्पर विरुद्ध. पण दोघांनाही मिळून माहिती आहे की नजीकच्या भविष्य काळात, आणि नजीक म्हणजे 2 वर्ष, 2011 पर्यंत चीन सर्वात जास्ती प्रदूषण करणारा देश होणार आहे. पण चीन आणि अमेरिका मिळून 40% प्रदूषण करणारे होणार आहेत. त्यामुळे अमेरिकेने म्हणायचं की आम्ही 2005च्या 17%हून कमी नाही करणार. चीननी म्हणायचं की आम्ही कार्बन एमिशन कमी करायला तयार आहोत, पण त्याची पाहणी तुम्ही जागतिक शक्तींनी नाही करायची. ट्रान्सपरन्सी इश्यू, दोघांच्या सोयीचा आहे हा खेळ. ऍक्च्युली ट्रान्सपरन्सीला भारताचा प्रॉब्लेम नाहीये, ते मलाच विचारता आलं होतं श्याम सरन यांना, आणि त्यांनी खुलासा केला की आपण लोकशाही देश आहोत, सर्व विषय तिथे विधानसभा लोकसभेसमोर येतातच, आणावेच लागतात. शिवाय भारतामध्ये राईट टू इन्फॉर्मेशन आहे, आणि आपण योग्य पावलं उचलत असलो, भारत खरंच कार्बन उत्सर्जन कमी करतो का नाही ह्याची जगाला खातरजमा करून घ्यायची असली तर आपल्याला काहीही हरकत नाही, आणि तो काय सार्वभौमत्व असं आपण घाला समजत नाही. होण्याची चर्चा क्योतो प्रोटोकॉल आणि बाली ऍक्शनच्या चौकटीत झाली पाहिजे, या भारताच्या भूमिकेत काही चूक नाही. पण 18 डिसेंबरला हे एकदम सगळं उलटापालट झालं. 17च्या पर्यंत लक्षात आलं 17 डिसेंबर की काही घडत नाहीये. मग एक वातावरण झालं किंवा करण्यात येतं. शेवटी हा लॉबीज पण आहेत तयार करणारे की आता प्रेसिडेंट ओबामा उद्या येणार आहे, तो वाचवेल. हिलरी क्लिंटनची पत्रकार परिषद आदल्या दिवशी झाली, आणि हिलरी क्लिंटन यांनी अनाऊन्स केलं की प्रेसिडेंट ओबामा उद्या येणार आहे. बस सगळीकडे वातावरण की तो एक मॅजिक वॉन्ड घेऊन येणार आहे हॅरी पॉटर मधला, आणि उद्या अशी जादूची कांडी फिरून काहीतरी अल्ला मंतर छू मंतर जय काली कलकत्तेवाली. मी बोलत होतो, जे पत्रकारांशी माझा संवाद होऊ शकत होता तिथले, त्यांच्यामध्ये होतात, चर्चा होतात, बोलणं होतं, व्हॉट यू थिंक एक्सेट्रा. मी सांगत होतो असं, आय डोंट थिंक ही इज कमिंग विथ एनी मॅजिक वॉन्ड. आणि काय तो अमेरिकेचीच भूमिका सांगणार आहे. आला कसा आला, बाकीचे सगळे राष्ट्रपती पंतप्रधान त्या सभागृहात आपापल्या खुर्च्यांवर बसलेले, ओबामा नाही आला. आधीच्या काही ज्यांचं बोलायचं त्यांचं झालं. मग व्यासपीठावरून अनाऊन्स झालं की आता हिज एक्सलन्सी द प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स प्रेसिडेंट ओबामा. मग व्यासपीठाच्या उजव्या बाजूला एक दार होतं, त्याचं दार उघडलं, त्यातनं ओबामा आला, रॉकस्टार मायकेल जॅक्सन. मग व्यासपीठावर येणार, आणि मग त्याचं जे 4 मिनिटाचं भाषण आहे ते ऐकणार. ते ऐकत मी होतोच आहे, काहीही नवा शब्द नव्हता. 17%, 2 डिग्रीज, $10 बिलियन. आम्ही सांगतो ते ऐकलं तर $100 बिलियन सगळे विकसित देश मिळून एकत्र करू. काही वेगळं नाही, काही नवीन नाही, आहे ती आधीचीच अमेरिकेची भूमिका. कन्सिस्टन्सी होती. पहिल्या दिवसाच्या टॉड स्टर्न याच्या मांडणीपासून जॉन केरी, बाय पार्टिसन प्रतिनिधी मंडळ, नॅन्सी पेलोसी, हिलरी क्लिंटन, म्हणजे त्यांना ह्याचं तर क्रेडिट द्या की टीमवर्क उत्तम करतात, प्रिपरेशन्स नीट असतात. एक जण एक म्हणतोय, दुसरंच म्हणतोय, मग तो म्हणतो तो म्हणला असेल त्याचा संबंध नाही, हे तू कोण म्हणणार आहात वगैरे नाही, एकमुखाने बोलतात. कन्सिस्टन्सी आहे भूमिकांची, तीच येऊन प्रेसिडेंट ओबामा सांगतोय. आणि आपलं भाषण झालं, उतरला आणि दारामधनं निघून गेला. मला पडलेला प्रश्न आहे की त्यांनी का नाही बसायचं सभागृहात? बाकीचे बसलेत की, आपले पंतप्रधान बसले होते, चीनचे पंतप्रधानी बसले होते, बाकीच्या सगळ्या देश आहे, याला काय प्रॉब्लेम आहे सगळ्यांच्या बरोबर? हा कोण लागून गेला की मी फक्त माझं दार उघडणार, त्यावेळेला येणार, समोर बोलणार आणि निघून जाणार. ओबामा म्हणाला, आय हॅव कम हिअर नॉट जस्ट टू टॉक बट ऍक्ट. असं तो बोलला आणि गेला. आणि उरलेला दिवस येऊन काय केलं, येऊन जाऊन बसून केलंय काय खरं म्हणजे? तर युनायटेड नेशन्सच्या अधिकृत व्यासपीठाच्या बाहेर 4 देशांना घेऊन बसला. त्यात भारत आहे, ठीक आहे, त्याचा आनंद किती बाळगायचा. बसून त्यांनी केलं काय? आपले पंतप्रधान होते आणि त्यांच्या शेजारी शशी थरूर हे एक विद्वान गृहस्थ आहेत, सध्या केवळ परराष्ट्र राज्यमंत्री आहेत, आणि माझं मत आहे की त्यांचं जे क्वालिफिकेशन आहे त्याच्यापेक्षा ते खालच्या पदावर आहेत. त्या परिषदांच्या मध्ये मी बॅन की मून यांच्याकडे जेव्हा बघायचो, आत्ताचे युनायटेड नेशन्सचे सेक्रेटरी जनरल, महासचिव, तेव्हा मला कायम वाटायचं की ह्या जागी शशी थरूर पाहिजे होते. त्यांनी ती निवडणूक लढवली, त्यावेळेला भारत सरकारने बॅकिंग नाही दिलं शशी थरूर यांना. ते दिलं असतं तर एक भारतीय माणूस युनायटेड नेशन्सचा जनरल सेक्रेटरी आपल्याला पाहायला मिळाला असता. ते होण्याचे जे आता ते बसलेत पंतप्रधानांच्या शेजारी, आणि ते पण परराष्ट्र फुल स्केल मंत्री पण नाही, परराष्ट्र राज्यमंत्री, ते शेजारी होते. चीननी ओबामा बरोबरच्या चर्चेला पंतप्रधान कोपेनहेगन मध्ये चीनचे होते वेन जियाबाओ स्वतः आले नाहीत, त्यांनी हाताखालचा दुसरा माणूस परिषदेला पाठवला. आणि अर्थातच दक्षिण आफ्रिकेचे प्रेसिडेंट जेकब झुमा, आणि भारत, चीन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचे स्वतः प्रेसिडेंट लुल्ला उपस्थित होते. तर ते लिटरली चित्र आहेत की टेबलच्या भोवती गोलाकारामध्ये ओबामा, हिलरी क्लिंटन आणि हे असे एका टेबलवरती गोल बसलेत, अॅनिमेटेड, म्हणजे अशा गंभीर चर्चा चालू आहेत.
खरं म्हणजे परिषदेच्या अधिकृत व्यासपीठावर प्लेनरी सेशन चालू होती, त्यांचा समारोप पण झाला, ती बंद पण झाली. परिसरात मी अजून होतो, कारण मला अंदाज होता की काहीतरी असं मध्यरात्रीच्या सुमाराला वेगळं बाहेर येणार आहे आणि डिले होतोय त्याच्यात, म्हणून मी थांबून राहिलेलो होतो. पण मला जरा खातरजमा करायची होती काय चाललंय. तर परिषदेचे सर्व दिवस एका एरियामध्ये अमेरिकेचा प्रचंड मोठा स्टॉल होता, त्याचं नावच US सेंटर, अमेरिकन सेंटर. तिथेच स्टुडिओ होता, अतिशय आर्टिस्टिक मांडणी होती. आणि अमेरिका पर्यावरणाच्या प्रश्नावर स्वतःहून काय करते, अनेक शहर, कॅलिफोर्निया आधीच्या दिवसांमध्ये हा अर्नोल्ड शिवाजीनगर येऊन गेला होता परिषदेमध्ये, त्यांनी मांडून झालेलं होतं की अमेरिकेने पावलं उचलायला पाहिजे. कॅलिफोर्निया आपणहून उचलते आणि उचलते, हे बरोबर आहे. कॅलिफोर्निया हे अमेरिकेतलं आणि जगातलं पर्यावरणाच्या दृष्टीने एक प्रचंड जागृत असलेलं राज्य हे निश्चित आहे. आणि अमेरिकेतल्या 250हून अनेक मोठ्या शहरांनी शहरांकडे असलेले अधिकार वापरून पर्यावरणाचे अनेक पावलं शहरांनी उचललेत. त्या अमेरिका, पण हा PR एक्सरसाइज होता US सेंटर, की तुम्ही अमेरिका विरोध करते असं समजू नका. आमचा पर्यावरणाच्या प्रश्नाला विरोध नाहीच आहे, आम्ही पण करतो, पण आमच्या पण कंपल्शन्स लक्षात घ्या. तर मी जाऊन पाहतोय 18 डिसेंबरला US सेंटर आवरलेलं होतं बांधाबाद, आणि DHLनी त्या पॅक्स पाठवण्यासाठी बांधून DHLचे टॅग लावून सुद्धा स्टुडिओ बंद, 2-4 अमेरिकन ते कोण कार्यकर्ते व्हॉलंटियर्स असतील ते वावरत होते बंद, सॅमसंग व्हिसा देवे पण बंद केलेले होते. US सेंटरला लागून EUचं पॅव्हिलियन होतं, ते मोठं होतं. आणि EUनी सुद्धा विविध युरोपियन देशांच्या मध्ये पर्यावरणाच्या प्रश्नावर कोणती पावलं उचलली जातात ती मांडली होती. पण EUचं पॅव्हिलियन अजून लाईव्ह, जिवंत आणि वावर चालू होता. अमेरिकेने पॅकिंग करून मोकळं होतं. खरं म्हणजे अनेक पत्रकारही निघून गेले आणि त्या सगळ्या परिषदेला त्या मेरा नाम जोकरच्या गाण्यामधले जे शेवटचं कडवं आहे मन्नाडेच्या आवाजातल्या, खाली खाली तंबू है खाली खाली डेरा, ते चित्र, आधी जे सगळे एस्थेटिकली अतिशय सुंदर मांडणी, छान रम्य, ते आता खुर्च्या विस्कटलेल्या, टेबल पडलेली, कागदांचे कप्पे असे 50 दिशांना फेकून दिलेले. मी घेतले त्याचे फोटो. मला वाटलं की कोपनहेगन परिषदेचं सिंबॉलिक चित्रच आहे, विस्कटलं, घडलं नाही त्यातनं काही. आणि मग अचानक रात्री 11 वाजता ओबामा ह्या चर्चांमधून बाहेर आले आणि पत्रकार परिषद घेतली आणि म्हणाले की एक डील झालं, कोपेनहेगन डील, अ डील हॅज बीन स्ट्रक. मग मी काळजीपूर्वक ऐकायला लागलो की काय डील ठरलं, काय ठरलं बाबा ह्याच्यामध्ये. तर म्हणाले या देशांच्या मिळून एकमत झालंय की प्रत्येक देशाने आपापला पर्यावरणाच्या प्रश्नावरचा कार्यक्रम तयार करायचा. तुम्ही कार्बन उत्सर्जन किती कमी करणार ह्याचा प्रोग्राम तयार करायचा, तो एकमेकाला द्यायचा, शेअर करायचा. आणि आंतरराष्ट्रीय पाहणी केली जाईल असा त्याचा अर्थ नाही, पण चर्चा खुलेपणाने होती. ओबामा म्हणाला, आय नो दिस इज नॉट सफिशियंट बट इट्स अ गुड स्टार्ट, फर्स्ट स्टेप इन अ राईट डिरेक्शन. गंमत म्हणजे BBC आणि CNN पण उचलून डोक्यावर धरणं चालू केलं. आपल्या मीडियाला पण काय लागतं ते पण उचलून डोक्यावर धरणं चालू करतात. मला प्रश्न आहे, काय झालं ह्याच्यात, काय झालं. खरं म्हणाल तर भारत, चीन, G77, आफ्रिकन युनियन, OPEC यांनी मिळून जो मी मुळातला स्टँड सेन्सिबल आहे सांगतोय, तो एकदम शेवटच्या दिवशीच्या रात्री 11च्या वेळेला सोडून दिला. आपण क्योतो प्रोटोकॉलच्या चौकटीत झाली काही चर्चा, की UNFCCच्या व्यासपीठावर झाली का, की ओबामानी त्या व्यासपीठावर काही भूमिका बदलली का, मुख्य म्हणजे अमेरिका क्योतो प्रोटोकॉलवर सही करायला तयार झाली का, यातलं काही नाही. अमेरिकेने पर्सेंटेज तरी वाढवायला हो म्हणले का, की कार्बन उत्सर्जन आम्ही करतो, यातलं सुद्धा काही नाही. ओबामा या 4 देशांच्यांना घेऊन बसला, मिठी मारून त्यांना गोलाकार हडल टुगेदर. आणि हे 4 देश मिळून ठरवले. हा युनायटेड नेशन्सचं अधिकृत व्यासपीठ आहे काय, अधिकृत व्यासपीठ सुद्धा नाही. त्या अधिकृत व्यासपीठावरच्या चर्चा आणि मग थँक्सगिव्हिंग ठराव असे सगळे तिकडे चालू होते. तिथं कोणी बसलेले पण नव्हते. त्यावेळेला सभागृह रिकामं पडलेलं होतं. आणि एका वेगळ्या खोलीमध्ये ओबामा या चौघांना घेऊन बसतात. तुम्ही रात्री 11 वाजता येऊन सांगणार की डील झालं. आणि काय झालं, काय झालं, इज द माइंड वर्किंग, काय झालं. तर नाही म्हणाले, काही जनरल अग्रीमेंटचे मुद्दे ठरले की प्रत्येकाने आपल्या देशातलं कार्बन उत्सर्जन कमी करावं का, तो कार्यक्रम तुम्ही आपापला करा, त्याचा अनेक शर्त तयार करा, ते शेअर करा. अशा रीतीने पुढल्या वर्षी आम्ही मेक्सिकोला भेटू त्यावेळेपर्यंत. BBC CNN पण त्या रात्री 18 डिसेंबरच्या रात्री आधी खचून ओरडणं चालू केलं, अ डील हॅज बीन स्ट्रक, अशीच हेडलाईन. मग नंतर मी हे संपवून जेव्हा पोहोचलो, मला पाहिजे होतं BBC ते कव्हर कसं करतंय, अ डील हॅज बीन स्ट्रक. माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा प्रतिमा उभी राहिली, हातामध्ये कागद फडकवत, ते जे टिळक रोडला खून, टिळक रोडला खून, टिळक रोडला खून म्हणून जो विकण्याचं असतं तसे, अ डील हॅज बीन स्ट्रक. मग मी ऐकतो काय कव्हर करते BBC तरी, व्हॉट डील. ते UNच्या प्लॅटफॉर्मवर नाही झालं, ते क्योतो प्रोटोकॉल आणि बाली ऍक्शनच्या चौकटीत नाही झालं,
एकही मुद्दा अमेरिकेने आणि ओबामाने बदलला नाही. 17% 2 डिग्रीज आमचं ऐकलं तर 100 बिलियन. आणि तरी एव्हा तुमच्याही लक्षात आलं असेल की 100 बिलियन हा असा काही फारसा मोठा आकडा नाही. जे आव्हान ज्या स्केलचं आहे त्या तुलनेमध्ये फार तुम्ही तोंडाला पानं पुसणार की विकसित देश म्हणून आम्ही प्रयत्न करू, म्हणजे पुन्हा म्हणायला मोकळे की आम्ही केले प्रयत्न पण बाकीचे देश द्यायला तयार नाहीत. आम्ही आमचे 2-5 बिलियन आम्ही द्यायला तयार आहोत. म्हणजे खरं म्हणजे कोपेनहेगन डीलच्या नावाखाली जे सांगितलं जातं ह्याच्यातनं प्रत्यक्ष असं काही फार घडलंय असं काही नाहीये. ते लिगली बाइंडिंग सुद्धा नाही. जे घडलं त्याच्यामधनं लिगली बाइंडिंग सुद्धा नाही. अंतिमता खरं म्हणजे दिसतं की दोन्ही परिषदांच्या मधनं जगाच्या दृष्टीने खरंच निष्पन्न झालं असं काहीच नाही. डेन्मार्कची ज्यांना थोडी तरी माहिती आहे त्यांना ती लिटल मरमेड नावाची कहाणी माहिती असेल. त्यांना हॅन्स ख्रिश्चन अँडरसन यांनी लिहिलेल्या अनेक कहाण्या माहिती असतील. तर ती लिटल मरमेड म्हणजे कमरेखालचं जिचं अंग माशाचं आहे आणि वरची ती छोटी छान सुंदर सोनेरी केसांची मुलगी आहे, अशी लिटल मरमेड अशी कल्पना. तिचं शिल्प या ठिकाणी उभं करण्यात आलेले शेजारी आणि ते प्रसिद्ध आहे. त्यामुळे कोपेनहेगनला जे भेट देतात ते न चुकता जाऊन एकदा ती लिटल मरमेड पाहून येतात. दगडाची असली म्हणून काय झालं. ते शिल्प विश्वविख्यात आहे. मोनालिसाचं जसं पॅरिस करता आकर्षण आहे तसं आकर्षण आहे. तर डॅनिश लोकांनीच त्या लिटल मरमेडच्या शेजारी हे एक शिल्प उभं केलेलं आहे. हे खिडकिडीत तुम्ही पाहता तसं आहे. खिडकिडीत आपला माणूस त्याच्या डोक्यावर एक प्रचंड रिच फॅट लेडी हे सिम्बल म्हणून उभं केलंय की तुम्ही येणार आहात लिटल मरमेड पाहायला. पण आजच्या जगाचं ते जागतिकीकरणाचा मुद्दा असो किंवा पर्यावरणाचा मुद्दा असो, जगाचं चित्र गरीब देशांनी जणू या रिच फॅट लेडी हिला उरावर आपल्या बसून घेतले. ती काय ऐकायला काय तयार नाहीये. दुर्दैवाने दोन्ही परिषदांचं चित्र हे तयार झालं आणि मला वाटलं की शेवटी मूळ प्रश्न येऊन भिडतो. 110 कोटीचे भारतीय एकत्र येऊन रोज सकाळी उठल्यानंतर कामाच्या ठिकाणी जात आहेत आणि काम करतायत. त्यातून जी राष्ट्रीय संपत्ती निर्माण होतीये ती आहे आपली नॅशनल पॉवर. आणि जगाच्या हितासाठी सुद्धा आणि जागतिक शांतता आणि जागतिकीकरण आणि पर्यावरणाचा समतोल सांभाळणे यासाठी सुद्धा असेल तर मला तर आपल्याला एवढंच कळतं की ज्यांनी सुरुवात केली त्यांनीच शेवट आहे. तो म्हणजे जागतिक स्पर्धा आणि आपल्या क्षेत्रातली जागतिक गुणवत्ता हिचं भानही पाहिजे आणि हिचं कर्तृत्वही पाहिजे. असा भारत जागा झाला तर भारताला कोणी थांबवू शकत नाही. आणि अभ्यासातून माझी ही पण श्रद्धा आहे की भारत हा जगाच्या हिताचा देश आहे. वर्ल्ड पीस. भारत हा फेअर समबुद्धीने विचार करणार आणि भारताचा जगाला धोका नाही. पण त्यासाठी आधी भारत भारत म्हणून उभा राहायला पाहिजे आणि आपण या श्रद्धेतनं काम करतो आहोत की आपल्याला त्यासाठी आपल्या परीने आपल्या जीवनात काम करायचं आहे. वैभवाचीच स्वप्ने सजावी, मनी हास्य देऊन मुक्ती जगावी, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, अहंता गळावी अभंगास म्हणता, तपस्येत तल्लीन आतून होता, प्रतिभे समस्तीत आकार यावे,
पुरी उत्तमाचेच ओंकार गावे. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. जरी एक अश्रू पुसायास आला. तरी जन्म काहीच कामास आला. जरी अश्रू विस्फोट होऊन सजला. तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. 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 नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती.